नमस्कार. मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून सार्वजनी मासिकाची मी संपादक आहे. मिळून सार्वजनी मासिकांनी विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 सुरू केला आहे. त्याच्यामध्ये स्त्री चळवळ आणि मी या विषयावरती आपण विविध क्षेत्रातल्या विविध वयोगटातल्या लोकांची गप्पा मारतोय. तर आज आपल्याकडे आली आहे प्रकाशक मेधा. नमस्कार मेधा. नमस्कार. मेधा खूप काय काय करते. आता मी काय करते याची ओळख आपल्याला गप्पातून होईलच. त्याच्यामुळे मेधा तुम्हाला पहिल्यांदा असं सांग की स्त्री चळवळ तुझ्या आयुष्यात कधी आली? स्त्री चळवळ आयुष्यात आली ती मला वाटतं आईमुळे. कारण आई पहिल्यापासून म्हणजे ज्या काळात कोण? माझी आई सुधा देशपांडे. हां, तर ज्या काळामध्ये बायका फक्त घरात बसून दुपारी घरकाम करायच्या किंवा तांदूळ निवडत बसायच्या, त्या काळामध्ये मला आठवते की आमच्या घरामध्ये कायम स्त्री किर्लोस्कर ही मासिका यायची. आणि मला वाटतं की तेव्हा मग मी जरा जाणत्या वयामध्ये गेल्यानंतर कॉलेज 15-16 तेव्हापासून स्त्री मासिक आणि मी ह्याचा जवळचा संबंध तेव्हापासून आहे. आणि मला वाटतं की त्याच्यानंतर मग विद्यार्थ्यांची ओळख झाली, मग त्याच्यानंतर पत्रकार झाले, मग साहजिकच मी लिहायला लागले, म्हणजे लिहायची आवड होती म्हणून पत्रकार झाले. हो हो, आम्ही पुण्यातच होतो. आई नाही, आई मॅट्रिकपर्यंत शिकलेली आहे. वडील वेटरनरी डॉक्टर आहेत होते. म्हणजे आणि घरात वातावरण कसं? घरामधलं वातावरण मला 2 मोठे भाऊ, पण घरातलं वातावरण मी भावंडांमध्ये लहान आणि एकटी मुलगी. पण मला वाटतं की असं मुलगा मुलगी फरक कुठेच नव्हता. म्हणजे मुलीची कामं शिकवली आईनी आणि जे मला बरोबरही वाटलं. पण तसं व्यक्त होण्यामध्ये काही तू बोलू नको किंवा तू मध्ये बोलू नको असं कधीच नाही. आणि मला वाटतं माझा तो पिंडही नव्हता. आणि तो पिंड मला आवडत होता लोकांना, की एकतर काय शाळेमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये भाग घेणं. त्याच्यामुळे तुम्ही ज्या प्रकारचे व्यक्त होणारा माणूस असताना ते लगेच कळतं. अगदी शाळेच्या एज ग्रुपपासून कळतं की नाटकात भाग घे, वक्तृत्वात भाग घे. ह्या सगळ्यामुळे एक सोशल आणि व्यक्त होणारी व्यक्ती अशी मी होते. आणि शिक्षणात कॉलेज कुठलं? शाळा माझी रेणुका स्वरूप. मग त्याच्यानंतर वातावरण कसं होतं? तिथलं वातावरण ट्रॅडिशनल असा शब्द नाही मला वापरता येणार, पण छान होतं वातावरण. पण मुलींचं म्हणजे ते मुलींची शाळा होती, मराठी शाळा, मराठी माध्यमामध्ये शिकले. पण म्हणजे त्या भोंडले करणं किंवा आरत्या ते होतं, पण ते मला कधी असं खटकलं नाही बरं का. म्हणजे संस्कृतीशी नाळ आपली इतकी पक्की असते की आम्ही घरामध्ये भोंडले करत होतो 10 दिवस. आणि ती मजा होती, मजा म्हणून करण्याची गोष्ट होती, मनोरंजनाचीच आहे. हो हो. आणि त्याच्यामध्ये तू नाटक आणि याच्यात काय काय? म्हणजे नाटकामध्ये भाग घ्यायचे, नाट्य वाचनामध्ये भाग घ्यायचे. त्याच्यामध्ये शाळेमध्ये, पुढे कॉलेजमध्ये सुद्धा. कॉलेज SP कॉलेज. म्हणजे 12वी नंतर मी SP कॉलेजला गेले. BSc केमिस्ट्री घेऊन मी BSc झाले. हो. मग BScला सुद्धा मार्क्स चांगले होते, त्याच्यामुळे सगळ्या प्रोफेसर्सना वाटत होतं की मी MSc करावं. पण तेव्हा मला कळलं होतं की आता आपल्याला BSc MSc PhD असं करून प्राध्यापकीच्या पातळीवरती मला आवडणार नव्हतं. आणि मग मला तेव्हा जाणवलं की आपल्याला जर्नलिझम करावं असं खूप वाटतंय. मग BSc नंतर मी BJ केलं, रानडे इन्स्टिट्यूटला केलं. हो हो. म्हणजे आता शाळा तर मुलींची होती, SP कॉलेज मुलामुली. तर तिथे तुला काही असं समजा मुलांबरोबर बोलताना, मित्र असताना असं काही वाटलं की काही बंधनं येतात त्याच्यावर? नाही, बंधनं येतात म्हणण्यापेक्षा नाही, मला अगदी बरोबर बोललीस तू. म्हणजे मला असं वाटतंय की जो आता आपण जे म्हणतो ना स्त्री पुरुष समानता, तर मला वाटतं की ते मात्र माझ्या मनामध्ये समानतेचं मूल्य वैचारिक पातळीवरती होतं. पण वावर करताना मला ते फार मी मुलांमध्ये वावरणारी कधीच नव्हते. ह्याचं कारण असं आहे की तुमच्या शरीराचं भान गेलंय असं फारसं कधी झालं नाही. म्हणजे वातावरणामध्ये सुद्धा असं होतं की तुमच्याकडे विशेष लक्ष दिलं जातं त्या वयामध्ये, म्हणजे मुलांकडून पुरुषांकडून, आणि ते जाणवत राहतं. आणि त्यामुळे समानतेची गोष्ट कुठेतरी मला तरी नकोशी वाटायची. म्हणजे तुला ते नको वाटायचं. म्हणजे असं वाटायचं की हे खरं तर
एकमेकाबरोबरचा सहवास आवडण्यासाठी ह्या गोष्टी असतात. हो. वैचारिक आदानप्रदान ज्या लोकांबरोबर व्हायचं त्यांच्याबरोबर व्हायचं, आणि ते तुझं झालं, ते माझं मुलग्यांबरोबर होतं. बऱ्यापैकी होतं. बऱ्यापैकी नाही म्हणणार, नव्हतं. थोडं हां, थोडं थोडंसं काही होतं. अतिशय मर्यादित पण ह्याच्यामध्ये, वैचारिक करत म्हणजे असताना भावंडांच्या मध्ये हां, होतं, जी कारण चुलत मामे तसे तुला मावस आणि भाऊ होते, त्याच्यामुळे हां, तुला म्हणजे मुलग्यांचा खरं म्हणजे वावर होता. मुलग्याचा वावर होता. पण ते कसं की बहीण भाऊ या पातळीवरती जे एक सुरक्षितता असते त्या पातळीवरती होता. म्हणजे आपण जेव्हा समाजामध्ये असे एक स्त्री म्हणून जातो, मुलगी म्हणून जातो, तसा तो नव्हता. ह्याचं कारण अजून एक आहे की मला अशा प्रकारे वाढवलं गेलं घरामध्ये हो. की खूप सुरक्षित वातावरणात वाढवलं गेलं. कारण मला वाटतं की ते भाऊ खूप होते, वडील भाऊ होते. होते किंवा आयांचं तेव्हा जो एक पिंड होता किंवा अगदी मूलभूत दृष्टिकोन की लग्न होईपर्यंत ही मुलगी कशी जपायची. वर्जिन राहील, हो. तिच्या आयुष्यात कुठलेही इतर मुलं किंवा गोंधळ कसे होऊ नयेत ह्याची त्यांनी ज्या पद्धतीने काळजी घेतली ते तेव्हा मला खटकलं नाही. कारण माझा पण तो प्रकार नव्हता हो. की म्हणजे त्या प्रकारची बंडखोरी माझ्यामध्ये नव्हती. पण तुझ्यामध्ये होती बंडखोरी? बंडखोरी माझ्यामध्ये होती, पण ती बंडखोरी दाखवण्याची मला वेळ नाही आली. ओके. पण ती ह्याचं कुठल्या कारण संदर्भात होती? म्हणजे मला जर कोणी व्यक्त होण्याला बंधनं आणली असती ना तर मी बंडखोरी दाखवली असती, जी नंतरच्या काळात मला दाखवावीशी वाटली तिथे मी दाखवली. पण अदरवाईज घरातलं वातावरण आनंदी आणि सुरक्षित होतं की ज्यामुळे मला ते आवडत राहिलं, सेफ वाटलं, सेफ वाटलं. किंवा मी असं म्हणीन की ती म्हणजे तरुण वयामध्ये तुम्हाला जे अनुभव येतात ना पुरुषांचे, तर ते अनुभव मला मी असं नक्की सांगीन की त्या काळात तरी असे होते की मुलांनी मुलींच्या पाठीमागे लागणं. आपण समजा कुठे फिरायला गेलो बागेमध्ये तर कुठले तरी गुंड मुलांनी तुमच्या आजूबाजूला फिरणं किंवा ते पाठीमागे लागणंच असायचं. आणि त्यामुळे मला तरी वाटतं की कितीतरी वर्ष पुरुष जमातीबद्दल, अनोळखी पुरुष जमातीबद्दल माझ्या मनात व्यवस्थित भीती निर्माण होती. अजूनही ती काही प्रमाणात आहे. म्हणजे अजूनही मी अगदी कम्फर्टेबल नसते. म्हणजे रिक्षाने जर मला समजा 1-1.5 तास प्रवास करायचा असेल तर आणि मला जर रस्ता माहिती नसेल तर माझ्या मनात ती कणभर भीतीची भावना असते की आपल्याला तर रस्ता माहिती नाहीये आणि ही व्यक्ती आपल्याला बरोबर ठिकाणीच नेईल किंवा नाही. म्हणजे ती भीती घालवण्याचा मी प्रयत्न करतच इथपर्यंत आले. म्हणजे ती भीती माझ्यामध्ये राहिली. म्हणजे मी त्याचा दोष कदाचित आता जर द्यायची वेळ आली तर माझ्या आईला देईन की इतकी सुरक्षितता द्यायची गरज नव्हती. म्हणजे प्रत्येक ठिकाणी भाऊ बरोबर येणार किंवा भावानी सोडायला येणं किंवा आणायला येणं किंवा उशीर होणार असेल तर उशीर कसा व्हायला नको ह्याची आधीपासून काळजी घेणं. म्हणजे काही कारणाने घरी यायला उशीर होणं किंवा अनोळखी मुलांशी बोलताना सतत आईला ते भान असणं की ही मुलाशी बोलते आहे आणि हिला हे कळत नाहीये की ह्याचे परिणाम काय होतील. म्हणजे मला वाटते की असं हे मी अपब्रिंगिंगला थोडासा दोष देते की तुम्ही समाजाला समजून घ्यायलाच कमी पडता. कारण एक मोठी निम्मी जमात पुरुषांची आहे तर त्यांना घाबरत राहणं मी शिकले लहानपणी. पण तरी आई खरं स्त्री वाचत होती की नाही? आई स्त्री वाचत होती, पण मला वाटतं की मुलींनी लग्नापर्यंत चांगलं राहणं म्हणजे लग्न महत्त्वाचं आहे. आणि मुलगी कसं म्हणूया आपण आता की कुठलेही विचित्र तिच्यावरती संस्कार न होता. म्हणजे मला वाटते की ज्या काळामध्ये कॉलेजमध्ये असताना जी मुलं तुम्हाला विचारणार की तुम्हाला म्हणजे लग्नासाठी विचारणारी मुलं वगैरे होती, पण मला वाटतं की माझा तिकडे कल नव्हता. म्हणजे मी असा विचार केल्याचंच मला आठवत नाही की ह्या मुलाशी हा विचारतोय तर आपल्याला लग्न करावं असं वाटतंय का, हे पण विचार माझ्या मनात येत नसतात. कारण मला असं वाटायचं की नाही ह्या पद्धतीने आपल्याला नाहीच करायचंय. म्हणजे काय ते होतं मला सांगता येणार नाही, पण मला मानसिकता खूप होती. विचित्र असतं म्हणजे असं एक ज्याला म्हणतो आनंदी असं मजेचं जगणं आहे ना ते होतं. आणि ते असणं थोडं कमी आहे, त्याच्यापेक्षा पण मोठं जग आहे
हे बघण्याची वेळच आली नाही असं मी म्हणेन. म्हणजे की मग कुठे शिकायला गेलीये, सुरक्षित आपल्या झोन मध्ये. नाही, पण मला पण ती सोडता नाही आलं असं मी म्हणेन. म्हणजे तेच ना, त्या अर्थाने तुला ती ओढ नव्हती की नाही मला बाहेर पडायचंय, मला बघायचंय काहीतरी. हा, म्हणजे मला ते कमी नाही वाटलं असं मला वाटतं. जे मिळतंय तेवढं आत्मतृप्त म्हणतो. आत्मतृप्त म्हणण्यापेक्षा तुला सांगू का की तुम्ही कॉलनीमध्ये तुम्ही महत्वाचे असता कारण तुम्ही काहीतरी करत असता. तुम्ही शाळेमध्ये महत्वाचे असता. म्हणजे मी तेव्हा मंडळ प्रमुख होते की जी त्याच्यामधली एक महत्वाची गोष्ट आपण म्हणतो की शाळेची मंडळ प्रमुख मध्ये निवडणुकीतनं तुम्ही निवडून येता. म्हणजे काय होतं की महत्व सतत मिळत गेलं घरात, समाजात, छोट्या समाजात आणि शाळेच्या समाजात. आणि असं नव्हतं की मला पुढं सोडून कुठेतरी मुंबईला किंवा आणि कुठे कुठे जावंसं वाटतंय किंवा शिकायला जावंसं वाटतंय, जावं लागलंय असं झालं नाही. एकटीने प्रवास करण्याची वेळ कधीही आली नाही, कधीच नाही. आणि त्यामुळे मला वाटतं की नंतरच्या म्हणजे मी आता जेव्हा मी मोठेपणी विचार करते की हे चुकीचं आहे की तुम्हाला सतत सोबत मिळणं ही गोष्ट तुम्ही नाकारली नाही की मला गरज नाही सोबतीची, मी जाऊ शकते. हां, असं मी पण नाही केलं. नाही, मी नाही केलं असं. लग्नाच्या वेळेला मग कसं झालं? लग्नाच्या बघून लग्न झालं. त्याच्या आधी मी नारी समता मंचात जात होते आणि त्याच्या आधी मी गौरी देशपांडेंची पुस्तकं वाचून मला ते आवडलेली होती. म्हणजे बाईचं स्वतंत्र मन म्हणजे काय हे कळलेलं होतं, ते आवडलेलं होतं. पण मला वाटतं की माझं एक असं मजेशीर कॉम्बिनेशन आहे असं मी म्हणेन की मला स्त्रीमुक्ती व्यक्तिगत पातळीवर मी वापरते, 100% वापरते. स्त्रीवादी चळवळींना मनापासून प्रोत्साहन देते वैचारिक पातळीवर खरंखुरं सुद्धा. पण मला ना कुटुंब संस्कृतीचा इतका चांगला अनुभव लहानपणी मिळालेला असल्यामुळे मला कुटुंब संस्कृती पण तितकीच महत्त्वाची वाटत राहिली. म्हणजे असं कधी झालं नाही माझं की कुटुंब कमी महत्त्वाचं लेखून मी काही करते, असं मी आधी पण नाही केलं आणि अजूनही मी ते करत नाही. म्हणजे अजूनही माझी पहिली प्रायोरिटी, पहिली मी असं म्हणणार नाही पण दोन्ही समसमान कायम राहतं. म्हणजे जेव्हा मी बाहेर वावरत माझं काम करत असते तेव्हा घराचं भान मला असतं आणि घरामध्ये मी काम करत असते तेव्हा मला बाहेर जाऊन काय करायचं ते मला माहिती असतं आणि ते दोन्ही मी करते. म्हणजे माझी ती ताकद वापरून मी दोन्ही गोष्टी करते. मग कधी कधी बाहेरच्या गोष्टी ज्याला आपण म्हणतो की स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करणं ते अर्थातच त्यामुळे मी कमी केलेलं आहे. कारण कुटुंब माझी मर्यादा ठेवली नाही, तो माझा अंगभूत गुणच झाला. कारण मला ते आवडत राहिलं ना. म्हणजे नंतरच्या काळात सुद्धा मला कोणी सांगितलं नव्हतं की तू हळदी कुंकू कर, पण मग मी हळदी कुंकू सुद्धा करत राहिले की कॉलनीतल्या बायका भेटण्यासाठी आणि त्याला ते निमित्त. कारण साधारणपणे अजूनही बायका या निमित्तानेच घरी येतात हा माझा अनुभव आहे. कारण आम्ही वाचन ग्रुप सुरू केला होता, तो वाचन ग्रुप काही आठवड्यातच बंद पडला. म्हणजे अशा अनुभवाने असं वाटतं की आपण जिथे राहतो तिथल्या बायकांचं सुद्धा थोडंसं आपल्यामध्ये गरज असते त्यांच्याशी पण आदानप्रदान करण्याची. तर मग त्यानिमित्ताने मग हे करत राहिले. आता म्हणजे अगदी काही हळदी कुंकवासारखं हळदी कुंकू नाही, पण एक गप्पा टप्पा होण्यासाठी ते करत राहिले. म्हणजे पण आता याच्यामध्ये हे जे होतं की नाही, स्त्री चळवळीला तू म्हणतेस तसं की तुझा मनापासून पाठिंबा आहे अर्थात वैचारिक. हो. तर त्याच्यामध्ये जेव्हा असं आपण बघतो म्हणजे उदाहरणार्थ नारी समता म्हणजे किंवा पेपरमध्ये वाचतो ना की ज्या पद्धतीने बायकांवरती अन्याय होतो, ज्या पद्धतीने कौटुंबिक हिंसाचार म्हणजे ज्या कुटुंब संस्थेविषयी तू बोलतेस तर ती कुटुंब संस्था तुला चांगली होती पण ती बाकीच्यांना नाहीये असं दिसतंय. त्यानंतर तुला कुठे कुटुंब संस्थेविषयी प्रश्नचिन्ह मनात आले का किंवा अरे ही बदलली पाहिजे, मग ही कशी बदलली पाहिजे आणि त्यासाठी तुझं काय असणार? म्हणजे जसं आता आपण माझ्या मते पहिल्यांदा तुझ्या सहजीवनाकडे येऊ आणि मग तुझ्या प्रकाशनाकडे येऊ. तर सहजीवनामध्ये तुला अनुभव कसे येत गेले? सासरची लोक सासरची लोक खूप चांगली म्हणजे मला नेहमी असं वाटतं की सासरची लोक चांगली कारण मी खूप चांगली होते. कारण जसं अपेक्षित म्हणण्यापेक्षा ती माझी नाही माणूस म्हणून पण नाही, ते माझी आवड होती. म्हणजे जे आपण म्हणतो ना आपल्याला असं आपलं एक बलस्थानं असतात. तर मला अजूनही वाटते की घरातल्या ज्या काम करणाऱ्या सहाय्यक बायका आहेत ना त्यांच्यापेक्षा मी नेहमीच चांगलं काम करते.
म्हणजे अगदी सफाईची कामं सुद्धा. हां, म्हणजे मी सारखी ती करते असं नाही, पण मला वाटतं की बायकी कामं ही मला बिनमहत्वाचीच वाटली नाहीत कधी. कारण माझ्यामध्ये स्वच्छतेचं मूल्य इतकं राहिलं की मला ते घर स्वच्छ आईकडनं असं मी म्हणीन, पण म्हणजे मुळात सौंदर्यदृष्टी आणि स्वच्छता ह्या गोष्टी आवडतात, महत्वाच्या. म्हणजे त्या अंग मुरले आहेत आता अंगामध्ये. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की आपण जिथे जातो, मग ते ऑफिस असेल, घर असेल, अगदी हॉटेलमधली खोली असेल, तर ती सुद्धा मला त्या 2-3 दिवसात सुद्धा मी ती ठीक ठेवते. म्हणजे मी अगदी असं मेस करून ठेवत नाही. तो म्हणजे तो एक आवडच निर्माण झाली ती. त्यामुळे काय झालं की घरातली कामं सगळी छान करून बाहेर पडणारी सून मी होते. त्याच्या एकत्र राहत होतो. सासू सासरे, आजी सासूबाई होत्या. एका नंडेचं तेव्हा लग्न व्हायचं होतं, मग तिचं नंतर झालं. पण मला वाटतं की हे जे आहे ना, की सगळं करणारी सून जेव्हा घरामध्ये असते तर तिचं पण कौतुक खूप होतं ना. त्याच्यामुळे ते पण मला वातावरण आवडत राहिलं की आपण करतो आहे आणि त्याच्याबद्दल आपण कौतुकही अनुभवतो आहे. बरं, माझ्या पत्रकार असण्याचंही त्यांना कौतुक होतं. मला ते कोणीच म्हणाले नाही तू एवढं काम कर. म्हणजे ते खरंच समानतावादी आणि स्वतंत्र विचाराची सासरची माणसं आहेत. पण मला ती सवय लागलेली ना, चांगले चांगले पदार्थ कर, घर छान ठेव, घर चांगलं पण ठेव. हां, मग शिवाय मला ड्रायव्हिंगची आवड होती, तेव्हापासून मी स्कूटर चालवत होते. म्हणजे तसं मला असं वाटतं ते ऑल इन वन असं एक पॅकेज मी झालेली होते. बरं, घरातल्या लोकांचं वातावरण असं पूर्ण फ्रेंडली ज्याला म्हणतो ते, म्हणजे सगळ्यांशी संवाद. म्हणजे नंदूचे मित्र सुद्धा माझे मित्र असल्यासारखंच मी त्यांच्याशी वागणार, बोलणार. तर त्यामुळे काय झालं, कुठलाही विरोध नाही आपल्या व्यक्तिमत्वाला, असं वातावरण मिळाल्यामुळे मी कुटुंबातही खूप रमले. नवरा काय करतो? नवरा इंजिनियर. तो तेव्हा तेलकोत होता. पण तो काही म्हणजे स्त्री पुरुष समतेचा विषय निघणं किंवा असं किती होतं, किंवा मुलं मुलगी काय तुला? मला एक मुलगी. हां, तर माझी मुलगी अडॉप्टेड आहे. हां, मला वाटते की समानता दाखवण्याची वेळ केव्हा येते की जेव्हा आपल्याला कोणीतरी करायला लावतं आणि मग मी म्हणते हे माझं काम नाहीये, हे मी करणार नाही, हे आपल्या दोघांचं काम आहे, तर हे तू पण केलं पाहिजेस. तर काय सुदैवानी का दुर्दैवानी असं माझं झालं नाही, जे आता होतं. आता मी म्हणते, आता मी बंडखोरीनी ती भाषा वापरते, पण तेव्हा नाही मी असं काही केलं असं मला आठवत की हे माझं काम नाहीये. म्हणजे असं माझ्या मनातच येत नसे. आता ते तुझ्या मनातच, म्हणजे तेव्हाही काही नवरा घरकाम करत होता असं नव्हतं. नाही, तो पण सकाळी टेलकोत जायचा लवकर. आणि त्याच्यामुळे तो प्रश्नच नाही. पण तेव्हा पण मी गेलो, जोपर्यंत टेलकोत जातो तेव्हा सकाळी उठून डबा करणारी होते मी. तेच ना, म्हणजे असं ते कधी नव्हतं की तो काहीतरी करत होता आणि म्हणजे त्याच्यामुळे जे चालू होतं ते चालू होतं. मला वाटतं की हे ना कौटुंबिक कंडिशनिंग जे असतं ना, ते माझं झालं, ते मला आवडलं. कारण मला वाटतं की माझ्यामध्ये ना कामाची क्षमता जास्त आहे की ज्यामुळे मी अशी थकत नव्हते. आणि जिद्दी स्वभाव ज्याला आपण म्हणतो ना, की ते समजा मी एक घाट घातलाय की मी आज कौटुंबिक घाट घातलाय की मी आज 10 लोकांना जेवायला बोलवणार आहे, तर माझं असं होत नाही की मी ते करत नाही, ते मी करते. ते कसं करते ते मला माहिती आहे. पण त्यामुळे काय झालं, सतत एक कौतुक मिळत राहिलं, कुटुंबातल्या गोष्टींबद्दल कौतुक मिळत राहिलं. बाहेर जा माझा वावर होता, मग मी लेख लिहित होते, प्रकाशक झाले, नंतर दिवाळी अंक काढत होते, त्याचं कौतुक होत राहिलं. म्हणजे मला असं वाटतं की ॲप्रिसिएशन मिळाल्यानंतर माणूस सहसा काम करायचा कंटाळा करत नाही, हा माझा अनुभव आहे. आणि बऱ्याच वेळेला खरं तर असंही आहे की सिस्टीमनी ते पण केलं. म्हणजे एकीकडे तिचं खूप कौतुक पण होतं अशा सुनेचं, आणि दुसरीकडे होत पण नाही. म्हणजे तिने किती केलं तरी ते कमीच असतं. कमी असतं. तुला फॉर्च्युनेटली केल्याबद्दल कौतुक मिळालं. हा, कारण मी खरंच करतच होते सगळं. नाही ग, पण खरंच करणाऱ्या सुद्धा खूप बायका आहेत, त्यांच्यासाठी ते पुरेच नाही. तर अशा ह्याच्यामध्ये जेव्हा तू मुलगी अडॉप्ट केली, तेव्हा एक तर मुलगी अडॉप्ट करण्याविषयी तुझ्या आईचं, म्हणजे ज्या अर्थाने ती ट्रेडिशनल, तिचं काही होतं का, सासरच्यांचं काही होतं का, नवऱ्याचं काय होतं? नाही, मला काय वाटतं की आपण आपल्या, म्हणजे मी काही अशा प्रकारची आधुनिक नव्हते की मला पहिल्यापासूनच मी ठरवलं होतं की मला मुलं अडॉप्ट करायचं, असं नव्हतं आम्ही ठरवलं.
तर काय झालं की माझी ओळीनी 2 एक्टोपिक हे प्रेग्नन्सीज झाल्या बरं. की ज्यामुळे मग ते होण्याची शक्यता कमी होती. मग नंतर त्यांनी ते एक डॉक्टरांनी जॉईनिंगचं पण ऑपरेशन केलं होतं. हो. पण मला काय वाटतं की आम्ही दोघं इतके मजेत होतो की आम्हाला असं काही म्हणजे ते फार मोठा विषय वाटलं नव्हता. नाही. हो, विषय झाला नाही तो. हां, आणि घरातल्यांचं मला वाटतं सासू पण नाही, सासरे अण्णा म्हणायचो आम्ही त्यांना. तर अण्णांना फार वाटत होतं की नंदू एकटाच मुलगा आता. आणि त्यांना कळत होते की हे दोघं इतके मजेत राहतात, तर मग ह्यांना एक मूल पाहिजे. जास्तच मजा करत आहे. आणि मग ते आम्हालाही पटलं. असं काही नाही की फक्त ते म्हणाले म्हणून केलं. आम्हाला पण ते योग्य वाटलं. आणि त्यावेळेला म्हणजे इतकं आता एवढी त्याला म्हणजे वेटिंग लिस्ट प्रचंड नव्हती. म्हणजे मला बहुधा नसेल. तर मला वाटतं की आधुनिकता म्हणजे काय ह्याच्याबद्दल माझ्यासुद्धा मनात अजून शंका आहे. कारण मला असं वाटतं की कुटुंब संस्था टिकली पाहिजे हे माझे विचार अजूनही राहिलेले आहेत. म्हणजे कुटुंब संस्था इतकी महत्त्वाची सगळ्यांना वाटत नाही हे मला माहिती आहे बरं का. हां, म्हणजे स्पाइट ऑफ दॅट तरी सुद्धा हसलंच पाहिजे. हां, म्हणजे मला असं वाटतं की कुटुंबाचे जे आनंद आहेत किंवा कुटुंबाची जी एक घडी आहे ती तुम्हाला खरंच आवडत नाही का हे तुम्ही शोधणार कसं? नाही, मग तोच हे मला कळत नाही. तुला कळलाच नाही की काहीतरी त्रास आहे म्हणून, किंवा जसं तू म्हणतेस की आता तू बंडखोर होतेस, आता तू केव्हा तरी म्हणते, तेव्हा जर असं झालं असतं की तू इतकं करते, तेव्हा इतकं असं होतं की तू करतेस आणि तरी तुझ्या कामामध्ये जर का चुका काढल्या असत्या, कितीही तू परफेक्शनिस्ट असतीस तरी हे करायला पाहिजे होतं अजून हिने, हे केलं गेलं, नवऱ्याने काढल्या असत्या सासू, तर तू बंडखोर झाली असतीस का? आणि कुटुंब संस्थेविषयी कुटुंब हवंच असंच लोक म्हणतात, इव्हन स्त्री चळवळ सुद्धा. पण स्त्री चळवळ असं म्हणते कुटुंब संस्थेचा जो पाया आहे त्याविषयी विचार करा. अर्थात. तर तसा तो जो मुद्दा आहे. म्हणजे आता नाही, मला काय झालं माहिती का तुला सांगते की मला ना दुसऱ्या पण केसेस दिसत राहिल्या. म्हणजे बायका बघत राहतो ना आपण, असं होत नाही की आपण आपल्यामध्येच खुश राहतो. आणि तू तर पत्रकार हो, त्या बायका बघताना मला असं जाणवलं की आपल्या मनात बघ काही बरोबर काय चूक काय अशा ज्या गोष्टी चालू राहतात ना, तर त्याच्यामध्ये काय झालं की मला असं वाटतं की स्वातंत्र्य आणि नाही स्वैराच्या नाही, स्वातंत्र्याच्या कल्पना तुमच्या अल्टिमेटली कुठे जातात ते जेव्हा आपण शोधतो तेव्हा मला असं वाटलं की स्वातंत्र्याची कल्पना ही मला जर घरात बसावं असं वाटत असेल तर मला घरात बसायला मिळणं, आणि मला जर बाहेर जावं असं वाटत असेल तर मला बाहेर जायला मिळणं ही असली पाहिजे. मला जर स्वयंपाक करावं असं वाटत असेल तर तो मला करायलाही मिळायला पाहिजे, आणि जर मला करायला आवडत नसेल तर मला ते पण सांगता यायला पाहिजे. पण माझ्या असं लक्षात येत आहे की जोपर्यंत बायका खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या नुसत्याच मिळवत्या नाही, सक्षमपणे मिळवत्या जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत त्यांना खूप राजकारण लढवावं लागतं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, आणि जे मला अजिबात आवडत नाही. पण मग तेच मिळवायला लागू नये म्हणून स्त्री चळवळ करते ना, की आज जे राजकारण स्त्रीला अजूनही करायला लागतं, किंवा तिच्या स्वातंत्र्याची किंमत एवढी मोठी आहे दॅन पुरुषाच्या स्वातंत्र्याची टू सम एक्सटेंट, तर ती असू नये ना. स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य म्हणजे काय, दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा पण आदर करणं. म्हणजे हा जो तू मुद्दा म्हणतेस ना की हे कुठेतरी असं चळवळीमध्ये होतं ना की तुम्ही एकदम टोकाला जाता किंवा तुम्ही बंडखोर असता, मग तुम्ही त्या याच्यातच असता. त्याच्यामुळे स्वयंपाक करणारी बाई हे स्वतंत्र असू शकते असं सुद्धा न वाटणं, अशी पण एक फेज होती ना स्त्री चळवळीमध्ये, जी चुकीची होती, पण ती अशी होती की बाई म्हणजे स्वतंत्र नाहीये, मंगळसूत्र घालणारी बाई स्वतंत्र नाहीये, ती नाहीये स्त्री मुक्तीवादी. तर खरं असं नव्हतं ना की तुम्हाला नाही बरं का, नाही तुझं म्हणणं मला कळतंय, पण मला काय वाटतं की बाईचा जर पूर्ण विचार केला, म्हणजे आता हजारो लाखो वर्षांच्या संस्कृतीतनं आपण आत्तापर्यंत आलेलो आहे, तर मला वाटतं की बाईचं जे बाईपण आहे ना ते तिच्या मनात बाईपण काय असतं हे तिच्या व्यक्त होण्यातनंच कळतं. ते व्यक्त होण्यातनं ती खरं खरं कळू देते का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे नाही तसं नाही वाटत मला. म्हणजे मला काय वाटतं की ज्या बाईला नटावंसं वाटतं
तर नटू दे ना तिला, काय फरक पडतो. पण मला नाही मला वेगळं म्हणायचं आहे की बाईच्या ज्या इन्स्टिंक्टिव्ह भावना आहेत, ज्या कुणीही मुद्दामून बनवलेल्या नाही आहेत, त्या भावनांना आदर देण्यासाठी, त्याचा रिस्पेक्ट या अर्थाने मी म्हणत नाही, त्याला फुलवण्यासाठी पुरुषामध्ये पण पुरुषत्व असावं लागतं ना. म्हणजे मला म्हणायचं आहे की स्त्रीत्व पण अलीकडे मला कमी दिसतं आहे आणि पुरुषत्व पण कमी दिसतं आहे. चूक नाही, पण हे काळाच्या ओघात घडतंय की बायकांनी थोडं पुरुषी होणं मान्य केलेलं आहे बऱ्याच अंशी, पण पुरुषांनी स्त्रीत्वाकडे वाटचाल फार कमी दिसते आणि पुरुषांनी स्त्रीत्वाकडे वाटचाल केलेली बाईला पण आवडत नाही. हा खरा प्रॉब्लेम आहे. हा सगळ्या व्यवस्थेचाच दोष आहे ना. म्हणजे तो आपण म्हणतोय की पुरुषपणा बाईपणा नाकारून माणूसपणाकडे. कारण पुन्हा तू जे इन्स्टिंक्टिव्ह म्हणते, इन्स्टिंक्टिव्ह किती गोष्टी करतो आज आपण ना. म्हणजे आज ज्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक नाही, मला लग्न टिकतात ना, जी लग्न टिकतात ना, त्याच्यामध्ये मला तो इन्स्टिंक्टिव्ह भाग दिसतो. कारण तुम्ही अतिशय ॲडव्हर्स गोष्टींमध्ये सुद्धा ज्या लग्न टिकवण्यासाठी धडपडता, चांगल्या अर्थाने धडपडता, तेव्हा मला असं वाटतं की तिच्यासमोर कोणतंही दुसरं खरं सांगायचं तर ध्येय नसतं आणि तिला खरं तर स्वतंत्र, म्हणजे आपण जे म्हणतो ना की आपण कसं म्हणतो की गोल सेटिंग काय आहे. आता कल्पना कर की माझ्यासारख्या व्यक्तीला जर 25व्या वर्षी असं वाटलं असतं की मी अमेरिकेतल्या एखाद्या विद्यापीठात जाऊन जर्नलिझमचं मास्टर्स करावं, तर माझं जग बदललं असतं कदाचित. पण तशी स्वप्नच न बघणं, ह्या पातळीवरती कोट्यावधी बायका आहेत. कारण त्यांना ते स्वप्न पडत नाही. म्हणजे त्यांच्या स्वप्नांना तर कोणी मर्यादा घातलेली नाहीये ना. हो, सगळ्यांनी घातली आहे. व्यवस्थेने स्वप्नाला सुद्धा मर्यादा घातली. मनातल्या मनात स्वप्न पाहिलं. मनातल्या मनात म्हणजे मन म्हणजे काय असतं शेवटी आपलं. त्याच्यामध्ये केवढं सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक सगळंच असतं ना. म्हणजे ते डायरेक्टली इनडायरेक्टली काहीतरी त्याच्यामध्ये असतं. नाही ग, वारसा येतो त्याच्यामध्ये. आता मला म्हणजे मला वाटतं की इतके पैलू आहेत ना. वारसा कसा येतोय, वारसा कसला आहे, तर पुरुषप्रधान वारसा येतोय ना. किती हजारो वर्षापासूनचा वारसा. अगं, पण मी तर विचार करणारी होते ना. मला काय वाटतं, तू विचार करणारी होतीस, पण तुला पुन्हा जे काय कोझी वातावरण सगळं आवडत होतं असं तू म्हणतेस. आवडत होतं म्हणजे त्या क्षणाला तुला नाही ना असं वाटलं अगं जाते नाही मी एकटी, एवढं काय कोण करणार. नाही, पण तसे एकटी नाही ग. काय झालं सांगते तुला. एकटीने जाण्याजोगं छान काही समोर आलं ना तर तुम्ही एकटे जाल. पण असं छान काही समोर नाही आलं. मला काय वाटतं की स्वतंत्रता आणि बंडखोरी दाखवायची म्हणून दाखवायची हा जो प्रकार आहे ना, नाही ते पण करायला हरकत नाही. पण मला म्हणजे ती माझी वेळ नाही आली की मी उगाचच बंडखोरी दाखवीन. मला असं वाटतं की बंडखोरी मी चिडचिड करते जेव्हा तेव्हा जी चिडचिड असते ती एका स्त्रीवादी बाईची चिडचिड असते. हां, तर ती चिडचिड मी केव्हा करते असं जेव्हा मी माझ्या मनाला विचारते, तेव्हा कुठेतरी मला असं वाटतं की माझ्या मनात जे स्त्री पुरुष सहजीवनाचं चित्र आहे ते फक्त कामाशी संबंधित नाही आहे. काम कुणी केलं, काम ह्यानी केलं का त्यांनी केलं असं नाही आहे. मला वाटतं की जगण्याच्या कल्पनांमध्ये खूप फाटे न फुटणं अशी काही एक जमात असते बघ. त्या प्रकारचे आम्ही लोक आहोत असं मला वाटतं की फार फाटे फुटत नाहीत. आणि फार फाटे फुटणं म्हणजे काय असतं, एखादा वेगळा अभ्यासक्रम निवडावासा वाटतो, घरच बदलावंसं वाटतं, दुसऱ्याच ठिकाणी जाऊन शिकावंसं वाटतं, किंवा तुमचा नवराच न आवडता एखादा दुसराच माणूस तुम्हाला आवडायला लागतो नाही का, किंवा तुम्हाला काही अशा सवयी लागतात की ज्या सवयींचे तुम्ही गुलाम होता. असं जर झालं नाही तर मुद्दामून काहीतरी वेगळं करणं असं होत नाही. म्हणजे आपलं जे माणसाचं आयुष्य आहे ते तुम्ही काय करता, एक काम करता, काम करताना जर तुम्हाला ते आवडलं तर तुम्ही सातत्याने करत राहता. तुमच्या काही मनोरंजनाच्या कल्पना असतात तर त्या मनोरंजनाच्या कल्पना तुमच्या नवऱ्याबरोबर आणि मित्रमैत्रिणींबरोबर पूर्ण होत राहिल्या तर तुम्ही तिथे पण आनंदात राहता. तुम्हाला एक अगत्यशीलता जर तुमच्यामध्ये असली, ओरिजिनल अगत्यशीलता, की कोणी आलं तर काहीतरी त्याला हाताने करून खायला घालावंसं वाटणं, तर हा जर तुमच्यामध्ये गुण असेल समजा, तर तो पण तुम्ही पूर्ण करण्यासाठी तुमच्याभोवती माणसांचं एक जग बनवता
की ज्याला आपण मित्रमैत्रिणी म्हणतो, या ना आमच्याकडे, आणि ह्याच्यात ना ते कल्टिवेट करता तुम्ही. मला काय वाटतं की अभ्यासाची प्रचंड आवड जर मला असती तर मी एक वेगळी व्यक्ती झाले असते. मला कोणी म्हटलं नव्हतं की BA नंतर तू मास्टर्स करू नको किंवा BSc नंतर तू शिकू नको, असं मला कोणी म्हटलं नव्हतं. पण मला वाटतं की जे प्रकाशन व्यवसाय मी निवडला तो मला इतका आवडत गेला की त्याच्यात मी पूर्ण कामच करत राहिले, जे अजून मी काम करते. त्याच्यात तू कशी कशी पुस्तकं निवडलीस आणि तो क्रायटेरिया काय होता? पत्रकार होते, त्याच्यामुळे त्याच्यानंतर मी संपादक म्हणून काम केलं माणूस साप्ताहिकामध्ये. हां, तर त्याच्यामुळे मला नवीन विषय निवडणं, नवीन लेखक निवडणं ह्याची खूप गोडी निर्माण झाली. आणि मी प्रकाशक झाले ती संपादक असल्यामुळे प्रकाशक झाले, कारण मला प्रकाशन व्यवसाय तसा माहिती नव्हता की प्रकाशन व्यवसाय म्हणजे काय ते माहिती नव्हतं. म्हणजे आपण व्यवसाय कशाला म्हणतो की आपण काहीतरी पैसे घालायचे आणि मग आपल्याला त्याच्यातनं फायदा मिळून आपल्याला जास्त पैसे मिळतात, याला जर आपण व्यवसाय म्हटलं. तेव्हा मला माहिती नव्हतं की प्रकाशन व्यवसायामध्ये पैसे मिळू शकतात किंवा काय. ते आवडीने मी सुरू केला. दिवाळी अंक मी काढला तेव्हा मग उन्मेष नावाचाच होता, नव उन्मेष नाव होतं त्याचं. तर मला वाटतं की आवडीचं काम करता 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 प्रकाशक झाले आणि प्रकाशन व्यवसाय आवडत गेला. म्हणजे मी नवीन लेखक शोधण्याकडे माझा कल होता आणि अजूनही तोच आहे. म्हणजे एखादा लेखक प्रसिद्ध झाला म्हणून मग मी त्याच्याकडे जाईन आणि म्हणेन मला पुढचं लेखक तुम्ही तुमचं मला द्या, मग मी तुम्हाला काय जे असेल ते, म्हणजे समजा व्यावहारिक टर्म्स कंडिशन्स बोलणं, ह्या पातळीवर न राहता मला कायम नवीन विषय जास्त महत्त्वाचे वाटले, नवीन लेखक महत्त्वाचे वाटले. जेव्हा तू सुरू केला तेव्हा आर्थिक नवऱ्याच्या जीवावर होतं त्या अर्थाने? नाही, पूर्णपणे मी माझ्या पैशांनी ते केलं. ह्याचं कारण मी तुझे पैसे मी नोकरी करत होते, मग त्याच्यात मी दिवाळी अंक काढला, ते 4 वर्ष जाहिराती मिळवल्या कष्टानी आणि त्याच्यामुळे त्याच्यातनंही पैसे मिळाले. तर सुरुवातीला मी 4 पुस्तकं काढली, तेव्हा माझ्याकडे काही 30-35 हजार होते. तर मग मी जेव्हा मोठ्या प्रकाशकांना विचारलं, मग तेव्हा मधू काका होते आणि मला वाटतं मोठ्या माझगावकरांशी मी बोलले होते. तेव्हा त्या सगळ्यांचं म्हणणं होतं की कशाला पैसे घालवतेस, पैसे बँकेत ठेव तुझ्या. म्हणजे असं ते म्हणाले की म्हणजे हिला हाऊस वाटते, ते लहान होते काय 26-27 वर्ष, त्याच्यामुळे कशाला एवढी करतेस तू, छानपैकी पैसे, म्हणजे ती रक्कम बँकेत ठेवण्याजोगी वाटायची लोकांना तेव्हा. पण मी तेव्हा 4 पुस्तकं काढली आणि मग सुरू झालं. पुस्तकं लोकांना आवडत गेली, एक तर विषय नवीन होते त्याच्यामुळे लोकांना पुस्तकं खूप आवडली आणि प्रकाशन संस्थेचं नाव झालं की ही व्यक्ती काहीतरी वेगळे विषय घेऊन पुस्तकं काढतीये. आणि मग त्यामुळे ते जी आर्थिकदृष्ट्या थोडी स्थिरावले. कितीतरी दिवस मी जवळजवळ 7-8 वर्ष घरातनंच ऑफिस चालवत होते आणि मग सारखी लोकांची विचारणा यायला लागली. मग तेव्हा मग घरावरच पाटी लावली होती उन्मेष प्रकाशनची, तेव्हा मी पर्वतीला राहत होतो. आणि मग असं जाणवलं की आता आपल्याला जागा पुरत नाही आहे, घरामध्ये किती तुम्ही मीटिंग्स वगैरे करणार. मग ऑफिसची जागा घेतली आणि ती सुद्धा मी पूर्णपणे माझ्या पैशाने घेतली. ते त्याचं आर्किटेक्चर जे काही होतं इंटिरियर ते सुद्धा मी माझ्याच पैशाने केलं. म्हणजे एकही पैसा कोणाकडचा न घेता, आणि ते मी आनंदाने केलं. म्हणजे मला त्याच्याबद्दल तक्रार नाही आहे. म्हणजे मला असं आता वाटतं की तेव्हा जर मला कोणी मदत दिली असती ना तर कदाचित मी एवढी मजेत नसते. म्हणजे मला छान वाटतं की मला त्यांनी मदत नाही दिली. आणि माझी पहिली गाडी सुद्धा माझी मीच घेतली. आणि तेव्हा सुद्धा मला काय वाटतं, मला बायकांना म्हणजे आपल्या सगळ्यांनाच मैत्रिणींना आणि आपल्याला एकमेकीला मला सांगावंसं काय वाटतं की आर्थिक कुवत वाढल्यानंतरचं जे एक सामर्थ्य असतं ना, म्हणजे आंतरिक सामर्थ्य, म्हणजे मी बाकी कुटुंबातलं समाजातलं नाही म्हणत, ते मिळणं ही एक प्रकारची काय म्हणूया एक सुख आणि शांती देणारी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही बंडखोरी करता. म्हणजे जे आता माझं आयुष्य आहे ते मी ज्या प्रकारे माझ्या टर्म्सवरती घालवते ते मला माझ्या आर्थिक सामर्थ्यामुळे मिळालंय असं मी नक्की म्हणू शकते. आणि कधी आर्थिक तोटा पडला, मग असं कधी झालं? तोटा नाही, पण क्रायसिस तर येतात. ते तेव्हा मग काही म्हणजे हातात, म्हणजे तुम्ही काय जे काही सोन्याचं वापरत असाल ते तेव्हा थोडंसं त्या काळापुरतं विकलं, मग पुन्हा घेतलं सुद्धा. म्हणजे थोडी दागिन्यांची आवड होती त्यामुळे ते घेतलं. पण मला वाटतं की आर्थिक सामर्थ्य मी म्हणेन, स्वातंत्र्य खूप जणींना असतं
किंवा स्वावलंबी असणं हे खूप बायका, अगदी पोळ्या लाटणाऱ्या बायकाही करतात. पण आर्थिक सामर्थ्यामुळे तुम्हाला जो स्त्रीत्वाचा काय म्हणूया खरीखुरी निवड करता येते ना, की मला निवड काय करायची ह्याच्याबद्दल तुम्हाला कसलंही काय म्हणूया दडपण येऊ शकत नाहीत. हां स्वतःच्या हां याच्यामुळे. मुलीच्या संदर्भात तुझं आणि मुलीचं नातं कसं राहिलं आणि ती कशी आहे, म्हणजे तू इतकी आणि पूर्ण माझं याच्यामध्ये आणि मुलीचं नातं असं आहे की काय तिचं नाव? परिमल. परिमल. हां, ती शास्त्रीय गायिका आहे. तिने MA म्युझिक केलं तिने. हं. BA ललितमधून केलं आणि MA SNDTमधनं केलं. हं. आणि सुरुवातीला ती आरती ठाकूर कुंडलीकर त्यांच्याकडे शिकली. बरं. तेव्हा ती नुसती आरती ठाकूरच होती. हं. मग पद्मा तळवळकरांकडे शिकली हो. 2-3 वर्ष. नंतर आरती अंकलीकरांकडे शिकली. हां, जयपूर घराण्याचं. आता ती रेग्युलर ती मैफिली करते, पण आता सध्या जरा लग्न आणि नंतरच्या गोष्टींमुळे जरा गॅप आहे. हो, लग्न झालंय. होताना काय काय झालं, म्हणजे तुझी विचार आणि विचार बाबाचे विचार हो हो असं? मला वाटतं की वाढवताना एक तोपर्यंत कसं की बालमानसशास्त्रावरची पुस्तकं पण भरपूर उन्मेषनी प्रकाशित केलेली होती. पण एक ज्याला आपण ट्रॅडिशनल स्कूलिंग म्हणतो ना, तर त्याच्यामधनं मात्र मला बाहेर नाही पडता आलं. म्हणजे जेव्हा परिमल शाळेत जात होती तेव्हा खरं अक्षरनंदनसारखा उत्तम पर्याय होता. सहज ॲडमिशन मिळणंही शक्य होतं. पण तरीसुद्धा मला ते नाही करावंसं वाटलं. म्हणजे मला वाटतं की एक प्रकारचं ना ट्रॅडिशनची एक घट्ट पकड माझ्या मनावरती राहिली. म्हणजे तो दोष असू शकतो, पण ते राहिलं एवढं मात्र खरं. म्हणजे असं नाही झालं की प्रयोग करून बघूया. नवऱ्याचा कसा होता, म्हणजे त्याला वाटत होतं काही प्रयोग नाही, कारण तोही नुमवीमध्ये होता, आधी काही दिवस प्रबोधिनीमध्ये होता, मीही थोडे दिवस प्रबोधिनीमध्ये होते. मला असं वाटतं की जे अकॅडमिकली हुशार असतात ना, त्यांचं प्रयोग करणं बहुधा थांबतं. म्हणजे माझं पण असं झालं की कायम वर्गामध्ये पहिला नंबर येणार. म्हणजे तुम्हाला असं काहीतरी ना असं वाटतं की हुशारी असतेच की, म्हणजे हुशारी ही असतेच असं वाटण्याचा जो प्रकार असतो ना, त्याच्यातनं मला वाटतं तुम्ही ट्रॅडिशनल गोष्टींकडे जास्त वळता. म्हणजे समजा जर मी घरातल्या कामांमध्ये सुद्धा एवढ्या जिद्दीने सफाईने काम करणारी नसते तर मी वेगळं बोलले असते. म्हणजे मी ज्या बायकांना कामाचा कंटाळा येतो ना, त्यांच्याबद्दल खूप सहानुभूतीने बोलू शकले असते. पण तसं मी आता नाही करू शकत. मला असं वाटतं की बायकांमध्ये ते असतं जिद्द, पण त्या करत नाही. नाही करायला पाहिजेत म्हणण्यापेक्षा त्यांनी ते करावं आणि सामर्थ्य अनुभवावं असं मला वाटतं. त्या बायका ते करत नाहीत ना, त्यांना फारशी किंमत नाही मिळत आणि ते पण आपल्याला डोळ्यांनी दिसत राहतं. आणि तो जो अनहॅपीनेस असतो ना, त्याच्यापेक्षा मी म्हणते की कष्टाने काम करणं परवडतं. की तुम्ही हॅपी राहता की मी हे करू शकते. म्हणजे ते न करणं इतकं अवघड नसतं खरं तर. पण आपण काय म्हणतो, मी का करायचं, नाही मी का करायचं, माझं आहे का हे काम. पण त्याच्यापेक्षा ना ते करून झाल्यानंतर तुम्हाला जास्त स्वातंत्र्य मिळतं आणि ते तुम्ही अनुभवता. आणि त्याच्यातनं म्हणजे मी असं म्हणणार नाही की तुम्ही एक घरामध्ये बॉस तयार होता, पण ते तुमचं सामर्थ्य सगळ्यांना जाणवतं. भले ते तुम्हाला महत्त्वाचं वाटतं की नाही वाटतं हा मुद्दा वेगळा, पण तुमचं सामर्थ्य खूप वाढलेलं असतं. मला गीताली असं वाटतं की ज्या बाईला करिअरच्या वेगळ्या दिशा दिसत आहेत, जिला शिक्षणाच्या वेगळ्या दिशा दिसत आहेत, जिला जोडीदार मनपसंत मिळालेला नाहीये तिच्या मनासारखा, ती व्यक्ती वेगळी असणं हे मी नक्की समजू शकते. म्हणजे मला म्हणायचं असं की ज्या अशा करिअरमध्ये झोकून देऊन काम करणाऱ्या बायकात ना, त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर वाटतो. ज्यांची लग्न मोडली त्यांचा मला राग येत नाही. ज्या लिव्हिंगमध्ये राहतात त्यांचं मला कधीही अरे काय हे असं वाटत नाही. किंवा आता ज्या समलिंगी आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा मला हे काय फालतूपणा असं वाटत नाही. मला फक्त असं वाटतं की जो जडणघडणीचा काळ असतो तो काळ किती जागरूकपणे तुम्हाला जगायला मिळतो आणि तिकडे किती जागरूकपणे तुम्हाला जी जगवणारी माणसं असतात ती बघतात, हे खूप मॅटर करतं. त्या जडणघडणीच्या काळामध्ये तुम्हाला कुठलाही म्हणजे असं फेकून देण्याजोगे जे विचार तुमच्या मनात आले की आयुष्यात काही अर्थ नाही आहे, ह्या सिस्टीममध्ये काही अर्थ नाही आहे,
हे सिस्टीम आपल्याला गाडायलाच बसलेली आहे, असे जर तुमचे विचार बनले तर तुम्ही कधी कधी अनावश्यकपणे बंडखोर होता आणि तुम्ही दोन्ही टोकं सोडता. हे पण टोक सोडता आणि हे पण टोक सोडता. म्हणजे अल्टिमेटली जे आपण म्हटलं की तुम्ही मरताना तुम्हाला जगण्याचा अर्थ जाणवला का? तुम्हाला बरं वाटलं का आपण जे जगलो ते? सुख वाटलं का? असा जे विचार करायचा झाला तर मी काही असं म्हणणार नाही की मी अगदी किती सुखात डुंबतीये, असं मी नक्की म्हणणार नाही. पण मला वाटतं की अर्थपूर्णतेच्या पातळीवरती मी चांगलं वाटतं असं म्हणू शकते. आणि जे केलं नाही मी, म्हणजे आता आपण अशी कल्पना करूया की आपण पर्वती 10 वेळा चढलो पण आपण एव्हरेस्ट बेस कॅम्पला पण आपण गेलो नाही. ही खंत नक्की आहे कामाच्या बाबतीमध्ये, करिअरच्या बाबतीमध्ये. पण असं वाटतं की ते स्वप्न जर पडलं नाही तुम्हाला, तुम्हाला जे सिच्युएशनल गोष्टींमुळे तुमची एक घडण झाली, तुमचा जन्म मध्यमवर्गात झाला, तुम्हाला एक ट्रेडिशनल घर मिळालं की ज्याच्यामध्ये कुटुंब संस्कृती इतकी मुरलेली होती की ज्याच्यामध्ये रात्री 12-12:30ला माणूस आला तरी त्याला काहीतरी जेवण करून वाढणारी आई तुम्ही पाहिली. दसरा दिवाळी सगळे सण उत्सव तुम्ही आनंदाने साजरे केले. तर त्याचा म्हणून जो संस्कार झाला तो संस्कार मला अजूनही बेडी वाटला नाही. मला असं वाटलं की त्याचा एक आनंद आहे जो मला मिळाला. पण आता तीच पण मी मुलीला सांगत नाही. नाही, ते बरोबर आहे. पण तुला बेडी वाटली नाही, पण ज्यांना हेच म्हणजे तुझ्या घरातलं जे वातावरण आहे तेच वातावरण, पण तिला ते गुदमरतोय माझ्या जीव. तिने ते बदललं पाहिजे. उघडे म्हणजे जेव्हा ती असं म्हणते की मला याच्यात सुख नाही वाटत, तेव्हा जेव्हा ती बंडखोरी करते तेव्हा तू मानतेस की म्हणजे काय 100%. 100%. त्याच्यामुळे मला आता असं वाटतंय तुझ्याशी बोलत असताना की अशा पद्धतीने जे तुला वाटतंय की इतकं माझ्या मनात मुरलं होतं आणि इतकं सगळं माझं होतं आणि त्याच्यामुळे मी जात राहिले ना, म्हणजे काही कुठे विरोध करावा असं मला वाटलंच नाही. मला काय वाटतं सांगू का, प्रश्न कुठे येतो की तुमचं जोडीदाराच्या निवडीच्या वेळेला येतो. आता माझ्या पिढीच्या आपल्या पिढीच्या बायकांनी जोडीदाराची निवड वगैरे अशी फारकी केली असं मला वाटत नाही. की बघून लग्न करताना तुम्ही किती 2-3 वेळा भेटता, तेव्हा निवड करणं हा काही फार मोठा विषय नसतो. मला वाटतं की इथे प्रश्न येतो की तुम्ही कोणती संस्कृती मानता याचा. म्हणजे मला असं वाटतं की कुठल्याही बाईच्या आयुष्यामध्ये असं होत नाही, म्हणजे मी माझ्याबद्दलच जर फक्त बोलायचं झालं असं होत नाही अरे किती आपल्याला परफेक्ट नवरा मिळेल, वा 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 किती असं जरी होत नाही तरी तो विशिष्ट काळ गेल्यानंतर जर तुम्हाला त्या आपण निवडलेल्या नवऱ्याचे बाकी गुण सतत जाणवत राहिले तर तुम्ही फार मोठं त्याच्याबद्दल तो विषय लावून धरत नाही. बरोबर आहे. मला असं वाटतं अशा एक आपल्याकडे तर 50% आहेत की ज्या तू म्हणतेस तितक्याही सुखात नाहीयेत खरं, पण त्यांनी एक ठरवून टाकलंय की आता हे आहे ना लग्न केलेलं, मुलं झाली आहेत ना, आता टोकापर्यंत न्यायचे, मरेपर्यंत हेच ठेवायचं. आणि त्याच्यामुळे आपण कसे आनंदी आहोत. म्हणजे कसं आहे की आपण आनंदी असणं म्हणजे फार आपण फिलॉसॉफिकल लेवलला असं बोलायला लागलो तर खरं म्हणजे आनंदी आहोत म्हणजे नक्की काय आहोत, आपण ते वाटून घेतो आहोत का, मग त्याच्यामध्ये आपल्या संस्कारांचा भाग किती आहे वगैरे वगैरे, असं खूप त्याला फाटे फुटतात. म्हणजे खूप ते डीपर जातं. आणि मग मला वाटतं की स्त्री चळवळीचा एक मला प्रॉब्लेम नेहमी का वाटला की ज्यामुळे मी ऍक्टिव्हली जोडली गेले नाही, त्याचं मला एक कारण वाटतं की स्त्री चळवळीला नेमकं काय हवंय ते मला माहिती आहे, पण ज्या काम करणाऱ्या बायका आहेत त्यांना काय हवंय ते नाही कळलं कधी फार वेळा. बरोबर. म्हणजे चळवळीला काय हवंय ते मला माहिती आहे की म्हणजे अर्थात एखाद्या बाईला कुठलाही त्रास होत असेल, पण माझं काय झालं म्हणजे मला वाटतं मी पत्रकार असल्यामुळे हे गोची झाली माझी की मला दुसरी बाजू पण सतत दिसत राहिली. त्यामुळे काय झालं मी एक बाजू अजूनही घेऊ शकत नाही असं झालंय माझं की बायका सुद्धा घराघरामध्ये जे वेगळं वेगळं म्हणजे वाईट नाही पण जे वेगळं थोडंसं तापदायक, थोडंसं घराची संस्कृती फारशी न टिकवणारं, म्हणजे संस्कृती महत्त्वाची जर असेल तर तुम्हाला काही पथ्य पाळावी लागतात, काही तुम्हाला बंधनं घालून घ्यावी लागतात. कशाला म्हणतेस? मी संस्कृती म्हणते की जी मला ज्याच्यामुळे सुख वाटतं ते माझी संस्कृतीची चौकट असं मी म्हणते. पण मग त्याच्यात काय काय येतं?
म्हणजे त्याच्यामध्ये माझ्यासाठी असं येतं की एक समाजमान्य आयुष्य जगायला मिळावंसं वाटतं. आणि समाजमान्यता तुम्हाला ज्याच्यातून मिळते ती मिळवण्यामध्ये गैर नाही असं मला वाटतं. भले तुम्ही पॉप्युलर होऊ नका, पण तुम्ही असंही आयुष्य घालवू नका की तुम्हाला अगदी लोकांच्या सतत निर्भत्सनेला किंवा टीकेला तोंड द्यावं लागतंय. त्याच्यातनं पण तुमची मूळ कामाची क्षमता कमीच होणार आहे. आणि तुम्हाला म्हणजे कधी कधी कसं होतं की तुम्हाला एक तुमचं जग छोटंसं का होईना लागतं की जिथे तुम्हाला कोणीतरी ओळखत असतं, तुम्हाला थोडंसं महत्त्व मिळतं, वयानुसार तुम्हाला थोडासा आदर मिळतो, प्रेम आपुलकी मिळत राहते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ते जिथे तुम्हाला मिळतं तिथे रमा ना तुम्ही. पण असं नको व्हायला की मला ते इथेही मिळत नाही, मला तिथेही मिळत नाही आहे, इकडे पण मी नकोशी व्यक्ती आहे आणि मी तिकडे पण नकोशी व्यक्ती म्हणूनच जगतीये. असं नको, असं मात्र मला मनापासून वाटतं की पळवाट म्हणून इकडून तिकडे जायला नको. तो एक तुमचा सजग निर्णय असला पाहिजे की ज्या कामामध्ये मी काम करते तिथे मी प्रामाणिकपणे काम करते आणि म्हणून माझ्या तिथे कामाचे ॲप्रिसिएशन आहे. तिथे माझ्या मूल्यांना महत्त्व देणारी एक जमात आहे की ज्यांच्याबरोबर माझा संवाद आहे. आणि जिथे मी फक्त टाईमपास म्हणून जात नाही आहे, तर तिथे गेल्यामुळे काम केल्यामुळे मी आनंदाने परत येते. ते काम केल्यानंतर मला जे काही पैसे मिळतात त्याच्यामुळे मी एक स्वावलंबी आयुष्य घालवू शकते. मी माझ्या आवडीचं अन्न खाऊ शकते, माझ्या आवडीची झोप मी घेऊ शकते, माझ्या आवडीचं म्हणजे अन्न वस्त्र निवारा या पातळीवरती माझ्या आवडीचा पोशाख मी घालू शकते. आणि ज्या काही माझ्या लैंगिक जाणीवा आहेत त्या अगदी काहीतरी न कळणाऱ्या नसाव्यात. म्हणजे समाजसुद्धा काही आपल्यासारख्या माणसांनीच घडलेला आहे. तर त्यामुळे समाज मान्यता मिळण्यासाठी दरवेळेला तुम्ही टोकाचे कॉम्प्रोमाइज करा असं मी म्हणत नाही. एवढं करूनही तुम्हाला समाज मान्यता मिळतेच असं नाही. बरोबर आहे, ती मिळणार पण नाही. कारण आता हे बघा, बदलाच्या जेव्हा प्रोसेसमध्ये आहे तेव्हा तू जसं म्हणतेस तसं इकडचे पण नाही तिकडचे पण नाही असं होतं ना. पण ती किंमत आहे ना, मग ती स्त्री चळवळीमध्ये स्त्रिया किंमत देत आहेत त्या आणि ती किंमत देत आहेत. त्याच्यामुळे पुढची जनरेशन जास्ती समतेच्या दिशेने आणि मला जास्ती लोकांना जास्ती सूट मिळेल. आणि मी तुला सांगू का, मला काय वाटतं की हे कसं स्त्री चळवळ ही मला कायद्यासारखीच वाटते की मुळामध्ये काहीतरी कायदा आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षा पण आहे हे माहीत असल्यानंतर आपण नीट राहतो ना. त्याच्यामुळे स्त्री चळवळ आहे हा माझ्याही मनामध्ये खूप मोठा अशा आधारासारखी मोठा पहाड आहे. मी असं म्हणणार नाही स्त्री चळवळ मला लागली नाही फार मोठी, पण जेव्हा केव्हा माझं घरामध्ये विसंवाद होतो आणि जेव्हा माझा आवाज चढतो तेव्हा मला त्याची लाज वाटत नाही. मला माहिती आहे की आवाज चढलेली घरं लोकांना आवडत नाहीत हे मला माहिती आहे, पण म्हणून मी आवाज हळू कधी ठेवू शकत नाही. जेव्हा तो चढतो तेव्हा तो चढतो आणि तो योग्य वेळेलाच चढतो. म्हणजे ते की मला स्त्री चळवळ आपल्या पाठीमागे म्हणून मी आवाज चढवत नाही. माझं म्हणणं की तू जे म्हणालीस बंडखोरी, तर बंडखोरी म्हणजे माझ्यावरती अन्याय झालेला मी कुठलाच सहन केलेला नाहीये. इथे मला वाटतं की मी स्त्री चळवळीची एक कार्यकर्ती आहे. मी अन्याय सहन करणारी कधीच नाही, कधीच नाही. स्त्री चळवळ असं नाही म्हणत आहे की घरात असं असलं पाहिजे, पण मी स्त्री चळवळ एवढंच म्हणते की कोणाचा ते अन्याय होऊ नये, शोषण होऊ नये. पण मी तुला सांगू का, आजच्या काळातल्या ज्या मुली मी बघतीये ना त्यांच्यामध्ये पण खूप गडबडी आहेत ग. त्यामुळे काय होतं की आपली म्हणजे आपल्याच बदनाम होते असं मी म्हणणार नाही, कारण आता ह्या नवीन मुलींचं स्त्री चळवळीशी असं नातंच नाही राहिलेलं. कारण स्वातंत्र्य सगळी मिळाली आहेत. म्हणजे व्यसनाचं पण स्वातंत्र्य मिळालंय, लैंगिकतेचं पण स्वातंत्र्य मिळालंय, घर मोडण्याचं पण स्वातंत्र्य मिळालंय, तसंच राहण्याचं पण स्वातंत्र्य मिळालंय. म्हणजे त्यांना आता चळवळीची गरज नाही राहिलेली. समाजात इतकी ती मुरलेली आहे स्वातंत्र्याची कल्पना. पण त्याच्यामुळे काय झालं आहे की आता मला वाटतं स्त्री चळवळीचं रूप थोडंसं बदलायला पाहिजे की ह्या थोड्याशा वाया जाणाऱ्या ज्या मुली आहेत ना त्यांच्यावरती काम करण्याची गरज आहे. की तुम्ही किती व्यसनं करता आहात तुम्ही, बरोबर. म्हणजे तुम्हाला म्हणजे माझं काय म्हणणं आहे की पुरुषांनी व्यसनं केली एकेकाळी. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही ऑकेजनल ड्रिंकर असू शकता, तुम्ही केव्हा तरी म्हणजे तुम्ही जे कोणी आहात त्याच्यातनं तुमचं चित्र काय पोर्ट्रे होतं आहे ते तुम्ही बघणारच नाही आहात का?
असं माझं म्हणणं आहे. म्हणजे एका बाजूला तुम्ही व्यसन करता आणि त्याच वेळेला तुम्ही एखादी हळदी कुंकवाची पण निमंत्रण पत्रिका पाठवता. हे तसं पाहायला गेलं तर चूक नाही. हा पण आनंद आहे, हा पण आनंद आहे. पण हे दोन्ही करणारी व्यक्ती किती समतोल असली पाहिजे. हे एवढा समतोलपणा मुलींमध्ये बायकांमध्ये नाही दिसत आहे. नाही दिसत आहे तो. आणि तो स्त्री चळवळ सतत हे म्हणते की स्त्री चळवळ असं कधी म्हटली नाही ना की पुरुष दारू पितात म्हणून तुम्ही प्या, पण तुम्ही पिऊ शकता पण व्यसनाधीन होऊ नका, हे स्त्री चळवळ. नाही, आता इथे ना मला वाटतं चळवळीचा पुरुषांशी संबंधच राहिलेला नाही. मी अगदी खरं सांगते. मला असं वाटतं की आता बायकांचा जो काही प्रवास चाललाय ना तो स्वतः बरोबरचा प्रवास चाललेला आहे. म्हणजे त्यांच्याशी कंपॅरिझन नाही. म्हणजे आता कसं झालंय की व्यसनं आहेत, त्याला पुरवठा करणारी माणसं सिस्टीममध्येच आहेत, अशा मैत्रिणी पण आहेत, अशी मुलं पण आहेत. म्हणजे त्या बाबतीत समानता आली आहे. आता प्रश्न असा आहे की समानता हवी आहे, पण अल्टिमेटली जे आपण म्हणतो की अर्थपूर्ण जगण्यासाठी स्त्री चळवळ हा जो आपल्या सुरुवात होती की मला तुम्ही कुंकू लावलं म्हणजे मला तुम्ही सवाष्ण म्हणून चांगलं लेखताय आणि मला माझ्या कपाळावर कुंकू नाही म्हणून तुम्ही मला कोपऱ्यात बसवताय, इथे अन्याय होत होता. त्याच्यासाठी लढा देत आपण पुढे आलो. मग आपण म्हटलं की कुंकू लावण्याची गरज नाही. म्हणजे मी कितीतरी वर्ष लग्न झाल्यानंतर मंगळसूत्र आणि कुंकू लावत नव्हते. आता मी लावते, मला आवडतं म्हणून लावते. प्रश्न अजूनही मी कधी कधी लावत नाही, तो मुद्दा नाही आहे. म्हणजे मंगळसूत्र आणि कुंकू हे बिनमहत्वाचं आहे हे पटल्यानंतर मी ते करते. म्हणजे नवऱ्याला अरेझारे करणं हे मला असं कधी लढा नाही द्यावा लागला त्याच्यासाठी. म्हणजे हे होतंच की नवऱ्याला एच म्हणायचं, हे होतं. पाठीमागे सौ लावायचं नाही हे ठरलेलं होतं. म्हणजे तसं होतंच ना. प्रश्न असा आहे की स्त्रीवादी बायकांनी जास्त पुरुषांबरोबर नातं ठेवणं, लैंगिक नातं ठेवणं हे सुद्धा ज्याला करायचं त्यांनी करावं, पण त्याच्यातनं सुख जर मिळणार नसेल तर ते मला नको हे म्हणण्यासाठीचा जो एक बॅलन्स लागतो तो जर असेल तर मला वाटतं की तुम्ही स्त्रीमुक्तीचा योग्य वापर करू शकता चळवळीचा. म्हणजे उद्या जर असं झालं की घरकामासाठी बाईला वेतन द्यावं का, तर ह्याच्यावरचे माझे विचार आहेत की वेतन घरकामाचं घेणं म्हणजे पुन्हा तुम्ही ते संस्कृतीला तडे पाडणं आहे. तुम्हाला असं काही करता आलं का आजपर्यंत, तुम्हाला म्हणजे आपल्याला, की जॉईंट अकाउंट अजूनही किती घरांमध्ये आहे? नाहीये ना. मग ह्याच्यावरती नाही, पण हे नाही नाच करू शकलो आपण नाही करू शकलो. म्हणजे नाही आपण म्हणजे मला म्हणायचं हा कळीचा मुद्दा आहे की लग्न झाल्या पती पत्नींचं जॉईंट अकाउंट जर असेल तर मग तिलाही ते कळतं ना की नवऱ्याची मिळकत आली आहे किती खात्यामध्ये. आणि मग ती विचित्रपणे म्हणणार पण नाही की मी जाऊन आता एक काहीतरी घेऊन येते भयंकर महाग काहीतरी, हे पण ती म्हणणार नाही. आणि पैसे असताना रडगाणं गाणाऱ्या नवऱ्याला ती जागेवर पण ठेवू शकेल. कारण तुमचं जगणं हे पैशांवरती अवलंबून हे कोणीच नाकारणार नाही. पैसा त्याचा बॅकबोन आहे. तर माझ्याकडे एक्स अमाऊंट आहे दोघांमध्ये मिळून का x+y आहे हे तर मला कळलं पाहिजे ना, जे अजूनही नाही आहे. आणि मला वाटतं की बाईचं म्हणजे हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे की बाईला स्वातंत्र्य घरातनं जर आर्थिक स्वातंत्र्य जर मिळालं तर ती खूप पद्धतीने आनंदी आयुष्य जगू शकते. की दुसऱ्याला आर्थिक स्वातंत्र्य देणं हेच मला वाटतं चांगल्या माणसाचं लक्षण आहे. तू पैसे मिळवलेले तू खर्च कर हे ठीक आहे, पण तू पैसे मिळवलेले मी पण खर्च करू शकते ह्याला एक माणसाची कुंची लागते. मग तेव्हा तुम्ही असं म्हणणार आहात का ही तुझी गरज, मग म्हणजे तुम्ही बॉसकडे सँक्शनसाठी पत्र घेऊन गेल्यासारखं झालं. आता मला एवढे तुम्ही म्हणजे इथे जो एक जगण्यातला बॅलन्स आहे ना तो आर्थिक घडीवरती अवलंबून जेव्हा नवरा बायको ठेवायला लागतील ना तेव्हा त्यांच्यामध्ये खूप पद्धतीने सुसंवाद निर्माण होईल, जे अजून आपण केलेलं नाहीये. आणि जोपर्यंत बायका मिळवत नाहीत जाऊन बाहेर पैसा तोपर्यंत मानत नाही ना कोणी की तो दोघांचा पैसा नाही. आणि गीताली मी हे का सांगू शकते की हे मी पण अनुभवलं. माझे पैसे मी हवे तसे खर्च केले, पण मी नवऱ्याचे पैसे हवे तसे नाही खर्च करतानाची मला वेळ पण खूप कमी वेळ आली असं मी म्हणेन. म्हणजे हे बरोबर चित्र नाहीये. पण त्याचा उलटा प्रकार काय होतो की एक वेळ अशी येते की बाई पण स्वतःचे पैसे स्वतःकडेच ठेवायला लागते ना. म्हणजे मी पण नाही ना जॉईंट अकाउंट केलं असं मला म्हणायचंय. माझ्याकडे जर x+y असतील आता
तर मी ते खर्च करते, पण म्हणून मी जॉईंट अकाउंट करून हे आपले दोघांचे आहेत असं अजून नाही ना म्हटलेलं. हो, कारण ते दोन्ही बाजूनी व्हावं लागतं. नाही नाही, पण ती सवय जर आधी लागली ना तर होईल ना, की पण तुझं ते- तू कर माझं मी कर, तर मग ती हळूहळू बाईमध्ये पण ती मुरते. हो, म्हणजे आता ती एक फेज आहे की जोपर्यंत आतापर्यंत नवऱ्याचे पैसे होते, आता बायकोचे आहेत आणि ते दोन्ही असे आहेत. आता हळूहळू असं होऊ शकतं किंवा आता एक चांगला मार्ग काढलाय की काही पैसे ते एकत्र ठेवतात आणि काही आपापले. हो, पण तरी खूप रेअर आहे अगं हे, हो, अजून अगं खूप म्हणजे रेअर आहे. काय, फारच म्हणजे rare आहे. आपला म्हणजे जो हो. सुशिक्षित उच्च मध्यम वर्ग आहे ना, तर म्हणजे जिथे स्त्री मिळवती आहे ना तिथे तर म्हणजे मी तर अलीकडे नवीन लग्न झालेल्या मुलींचं हे ऐकते की त्यांना फ्रस्ट्रेशन येतं की नवरा जेव्हा म्हणतो की आपण एका ट्रिपला जाणार आहोत आणि तुझा तू खर्च कर आणि माझा मी खर्च करते, मग तेव्हा स्त्रीला या मुलीला वाईट वाटायचं काय कारण आहे? काय कारण नाही. पण वाटतं म्हणजे अजून अगं किती रेसिड्यूज आहेत आपले सगळे की नवऱ्याने पैसे खर्च करायला पाहिजे. नाही, पण म्हणजे हो, पण हे करणारी व्यक्ती खरी एखाद्या चांगल्या बाईसारखी, ज्याला आपण समाज ज्याला चांगल्या म्हणतो, तशी काही वागत नाहीये. म्हणजे तुम्हाला अजूनही पण तितका अजून ती जितकी म्हणजे ती चांगली नाही वागत आहे समजा, पण ती एक्स अमाऊंट ऑफ घरकाम करते, तो तेवढं एक्स अमाऊंट तरी करतोय का? तर तो नाहीच करत आहे ना. पण अगं मी इथे तुला सांगू का, म्हणजे आपण जे खरं जर बोलायचं झालं तर प्रेम हा कुठल्याही जगण्याचा आधार असतो, हे जर आपल्या खरंच अनुभवत असलो आपण, तर मला असं वाटतं की पैशाबद्दल आपण जे म्हणतो की देणं घेणं व्यवहार ह्याच्यामध्ये नात्यांनी किती अडकायचं, त्याला किती मर्यादा पाहिजे ना गं. नाही आहे ना, मग खरं प्रेम असं आहे का? नाही, असू शकतं. नाही ते बाईनी सुरू, मला वाटतं शकतं. फक्त गौरी म्हणते तसं आहे की लग्न हे 24 तास बाईसाठी जबाबदारी आहे आणि पुरुषाला 24 तास सेवा मिळते. याच्यामध्ये थोडासा फरक झाला असेल, पण मोठा एकदम असा काही फरक झालेला नाहीये. मला वाटतं की त्याच्यामध्ये मी सगळा दोष बायकांना अशासाठी देईन की त्यांना एकाच वेळेला 2-3 गोष्टी हव्या आहेत. त्यांना त्या बंगाली मुलीसारखं त्यांना ते असं छान असं राहायला पण हवंय, त्यांना भावनिक जग पण हवंय आणि त्याच वेळेला त्यांना केव्हा तरी मेहंदी पण लावून नखर लांब ठेवावीशी वाटतात आणि केव्हा तरी त्यांना बॉयकट करून व्यासपीठावरती भाषणही करावंसं वाटतं. हे जे रसायन आहे ना, ते रसायन तुम्हाला धड जगू देत नाही असं माझं मत आहे. नाही, असं माझं ऑब्झर्वेशन आहे. माझं ऑब्झर्वेशन असं आहे की तुम्ही एका 40शीपर्यंत साधारण की जोपर्यंत तुमचं बरंच काही जगून झालेलं असतं, तर तुम्ही कुठल्या तरी निष्कर्षाला या की मला कुठल्या 2 काठांच्या मधून आपण म्हणतो की आपला प्रवाह चांगला चालू राहतो, काठच नसलेलं आयुष्य चांगलं जात नाही वगैरे वगैरे, आपल्याला सगळं अध्यात्म माहिती आहे. तर मग आपले काठ कोणते आहेत? हाच व्यवसाय मला आवडतोय का, मी उद्याच तो बंद करून तिसरा सुरू करू, मग तिसरा बंद करून मी चौथा व्यवसाय सुरू करू? आहेत ना, माझ्यामध्ये पण खूप आवडी आहेत. मला अनेक वेळेला वाटले की मी हे पण करीन ते पण पण तसं न करता जेव्हा मी एकच गोष्ट सातत्याने करत राहते तेव्हा मला 4 गोष्टींना नाही म्हणायला लागतं. तर मला असं वाटतं, मी काही फार मला आकलन झालंय म्हणून मी बोलत नाही, पण ह्या सामान्य गोष्टी मला वाटतात की तुमचं शिक्षण काय झालेलं आहे, त्याला साजेसं काम तुम्ही करणार आहात का नाही, हा पहिला निकष. तुमचं लग्न झालेलं आहे, तो नवरा ते घर तुम्हाला आवडलेलं आहे का, हा दुसरा निकष. समजा कमी आवडलंय, मग तुम्ही ते वेळेत बंद करा किंवा चालू ठेवा. म्हणजे आयदर ऑर ह्या लेवलवर तुम्ही जा ना. या सगळ्या गोष्टींना मेघा अतिशय सापेक्ष आहेत आणि जेव्हा आपण सगळे ॲडल्ट स्वतंत्र स्वायत्त माणसं असावीत असं म्हणतो, तेव्हा या गोष्टी असणार आहेत. फक्त आपण तरी सुद्धा असं म्हणतो की आपण सामाजिक प्राणी आहोत, त्याच्यामुळे आपल्याला समाजाची काहीतरी बंधनं असणार आहेत, ती आपल्याला ऍक्सेप्ट करायला पाहिजे. पण जसं आपण म्हणतो की विवेकवादी असणं म्हणजे प्रमाण मूल्य काय असतात, तर जनरली आजचं प्रमाण मूल्य काय आहे, तर पुरुष प्रधान व्यवस्था हे प्रमाण मूल्य आहे. मग विवेक काय सांगतो की हे मूल्य बरोबर नाही आहे, हे बदलायला पाहिजे. मग हे किती बदलायला पाहिजे, तर हे आपल्याला आता कोण किती बदलणार, तर जो त्याला हे स्वातंत्र्य हवं की प्रमाण मूल्य मला बदलायचंय, मला तर मला अपसाईड डाऊन नाही करायचे, मी एवढं बदलणार आहे, मी एवढंच बदलणार. मला गोची वाटते ह्याच्यामध्ये की फक्त बायकांच्या बद्दल आपण बोलतो म्हणून फक्त बायकांबद्दल बोलूया. मला पुरुष फार महत्वाचं वाटतं, कारण पुरुष महत्वाचे आहेत, बोलते कारण ती दुसरी बाजू आहे. त्यामुळे असं नाही, तुला सांगू का, आता बघा कल्पना करतो, आता मला एक केस अशी माहिती आहे की त्या मुलीला मुलगा किंवा मुलगी कोणीतरी आहे, ती अगदी काही लहान नाही, 2री-3रीत जाणारं मूल आहे. नवरा समजा काही कारणाने पटलेला नाहीये
आहेत त्याच्यातले दोष, हे हिच्याकडनं त्याचे दोष कळतात, त्याच्याशी बोललं ते हिचे कळतील. अजूनही लग्न टिकवायचं का बंद करायचं हा निर्णय झालेला नाहीये. किती दिवस चाललाय ही गोष्ट. मला म्हणायचं असं की तुम्ही जोपर्यंत भावनिक प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवण्याची प्रगल्भता निर्माण करत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच धड करणार नाही आहात. आज नोकरीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला की तुम्ही इमोशनली एकदम खच्ची होणार नाही, मी ही नोकरी सोडून घरी आलेली आहे. म्हणजे मला असं वाटतं की पुरुष आणि बाई ह्याच्यातला मोठा फरक, मला तो पुरुष प्रधान आहे किंवा नाही हे एवढं वाटत नाही. मला वाटतं बाई जेव्हा भावनेला कमी महत्त्व देऊन वैचारिक आयुष्य जगायला लागते ना, म्हणजे मी माझ्याबद्दल सांगू शकते म्हणून मी हे ठामपणे म्हणू शकते, कारण मी ते अनुभवते की तुम्ही भावनिक असणं ही गोष्ट चांगली केव्हा असते की जेव्हा तुम्ही खूप सुरक्षित वातावरणात असता तेव्हा तुझा चेहरा अपसेट झालेला पण मी म्हणते गीताली काय झालं, मी चहा करून आणते तुझ्यासाठी, आणि त्यांनी मूड बदलतो. पण जेव्हा तुम्ही सुरक्षित वातावरण नसता तेव्हा तुमच्या भावनेची शून्य किंमत असते आणि ह्याच्यामुळे बायका खूप फ्रस्ट्रेट होतात की मी इतकी भावनिक आहे, माझ्या भावनेची कोणाला किंमत नाही. अरे पण तुम्ही भावनिक झालात कशाला? तुम्हाला कोणी बाय चॉईस तुम्ही भावनिक झालेले आहात कारण तुम्हाला सगळं सुरक्षित वातावरण मिळालेलं आहे. जेव्हा तुम्ही सुरक्षित वातावरण मिळालेलं असतानाही भावनिक होणं नाकारता तेव्हा तुमच्या बऱ्याच गोष्टी सुरळीत चालायला लागतात. मी जेव्हा जास्त भावनिक होते, अति भावनिक होते, तेव्हा मी काय करायचे, मला रडू फुटायचं, राग आला की रडू यायचं, वाईट वाटलं की रडू यायचं, सिनेमा बघताना रडू यायचं. अजूनही मला सिनेमे खूप छान असले तर त्याच्याशी पोचते मी, रडू येतं, डोळ्यात पाणी येतं, म्हणजे रडू येतं म्हणणे. मला असं वाटतं की तुम्ही एक रडकं व्यक्तिमत्वातनं न रडणाऱ्या व्यक्तिमत्वामध्ये जाणं ही काहींच्यासाठी एक सुधारणेची मोठी, ज्याला आपण म्हणतो झेप असू शकते की मला त्या रडायची वेळ येत नाही, कारण तुम्हाला माहिती की रडून काही होत नाही. ही जी पातळी आहे ही मला वाटतं सर्वसामान्य म्हणजे खेड्यापाड्यातल्या सगळ्या बायकांच्यासाठी मी म्हणेन की ती मोठी पायरी आहे. आणि भावनिकता कमी केल्यानंतर जी पुरुषप्रधान संस्कृती वगैरे जी काही म्हणतो, जी घरात बाजारात कुठेही दिसते, म्हणजे मला असं वाटतंय की माझी एक मैत्रीण होती, ज्येष्ठ मैत्रीण, तेव्हा मी लहान होते तेव्हा ती ज्येष्ठ होती, तर तिचे केस पांढरे वगैरे होते तरी ती रंगवायची आणि अशी स्टायलिशमध्ये राहायची. आणि तिची गोची गडबड अशी होती की तिचा डिवोर्स होऊन बरेच दिवस झाले होते. आणि हे सगळ्या, आणि हे मी जुनं सांगते 15-20 वर्षापूर्वीचं. तर ती कुठे गेली दुकानामध्ये वगैरे की लोक तिची थोडी चेष्टा करायचे, म्हणजे ती चांगलं राहायची, बॉयकट वगैरे, म्हणजे टिपिकल ज्याला आपण म्हणतो की आधुनिक बाईसारखी ती राहायची. लोकांना ते आवडायचं नाही, कारण ही बंडखोर झालेली होती, वर्षानुवर्ष एकटी राहिल्यामुळे अरेला तुरे करण्याची वृत्ती झालेली होती आणि सहन करण्याची तिची पद्धत नव्हतीच. तर तिला चिडवण्याचे मार्ग काय होते, आजी काय देऊ तुम्हाला, की ही चिडणार. मग मी तिला म्हटलं की अगं तू चिडतेस कशाला. तेच आता गेल्या 20 वर्षातला मी अनुभव बघतेय की बायका आता स्वतःचे पांढरे केस आवडीने तसे ठेवतायत, ज्यांना हवं ते रंगवतात, हवे ते ठेवतात, आणि त्यांना आता मावशी आजी ह्या शब्दांनी कणभरही विचलित होत नाहीत. पण मी हे तिचं अनुभवलं, ती इतकी दुःखी व्हायची. त्या दुकानात गेले की तो माणूस तिला मुद्दामून आजी म्हणायचा, आणि तेव्हा ती खरं ना 40-42चीच होती बरं का गं, पण तरी तो तिला चिडवण्यासाठी ते शब्द वापरायचा आणि ती चिडायची. हेच म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत ना, याच्यामध्ये जी व्यवस्था काम करत असते एका मोठ्या ह्याच्यावर. म्हणजे आपली गोष्टी कशी होते की आपण एकदम कुठल्या तरी व्यक्तीचं काहीतरी उदाहरण घेऊन एकदम जनरलाइज करतो, तर तसं नाही. पण भावनिकता हे खूप कॉमन आहे. पण भावनिकता अति भावनिक असतात होते हा सुद्धा आहे. नाही ग, तुला सांगू का, नाही बाईच्या रडण्याला ना लोकांनी मान्यता फार पूर्वी दिली. व्यवस्था, यालाच मी व्यवस्था म्हणते की बाई रडली तर त्याला अगो बिचारी आणि म्हणून ती रडणार, आणि पुरुष रडला तर बायला म्हणणार. म्हणजे ही व्यवस्था आहे, म्हणून बायका रडणं हे वेपन म्हणून वापरतात. भावनिक ज्या होतात ना, पण गीताली स्ट्रॅटेजिकली सुद्धा वापरतात. पण मला असं म्हणायचंय की आपण आपल्या वर्गाबद्दल बोलतोय, बायकांच्या बद्दल, तर तुम्हाला तेच वेपन वापरण्याची अजूनही वेळ काय येते आहे. अनेक बाकी वेपन्स आहेत ना, तुम्ही का नाही म्हणू शकत की मी आज मला हे काम आवडत नाही म्हणून मी एक बाई ह्या कामासाठी ठेवलेली आहे, तिच्याकडनं चांगलं काम करून घेण्याची जबाबदारी तेवढी तर तुम्ही घ्या ना.
मला काय वाटतं की असंतोष पसरवणं म्हणजे स्त्रीवाद नाही आहे. नाहीच आहे. असंतोष कशामुळे निर्माण होतो आपल्या, म्हणजे मला काय वाटतं की ते जे टिपिकल ती व्यवस्थेचं मॉडेल आहे ना ते मला पटतं. मी मजेत राहतेय का, माझ्या आजूबाजूचं वर्तुळ मजेत राहतंय का, मग माझ्या अजून त्याच्या बाहेरचं वर्तुळ मजेत राहतंय का, हे तुम्ही बघा. आणि मग तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही एखाद्या मोठ्या संघटनेशी जोडले जा, पण तुम्हाला तिथे खरंच काम करायचं असेल तर जा. गंमत म्हणून जाऊ नका. त्याच्याने त्या संघटनेचंही भलं होणार नाही, तुमचंही भलं होणार नाही. तर त्यामुळे मला म्हणायचे की खरं काम करणारे कार्यकर्ते कुठल्याही संघटनेला, संस्थेला हवे असतात. पण सपोर्टर काय करू शकतात, तर सपोर्टर घरात बसून हे करू शकतात. मला काय वाटतं की तुम्ही तुमच्या घरातल्या मुलींना हे सांगितलंय का की तुमचा पहिला जो सामर्थ्याचा जो पहिला आविष्कार आहे तो तुम्हाला कुठे दाखवायचा आहे? घरात दाखवायचा आहे का तुम्हाला घराच्या बाहेर दाखवायचं आहे? घरात दाखवायचा असला तर तुम्ही शिका ना, फ्लॉवर अरेंजमेंट शिका, वेगवेगळे सॅलड्स करायला शिका, अजून 56 गोष्टी शिका. पण तुम्हाला जर घराबाहेर जायचं असेल तर तुम्ही तो निर्णय घ्या की माझं कार्यक्षेत्र घराबाहेर आहे हे मला जाणवलेलं आहे आणि म्हणून मी आता घरातल्या गोष्टी करायचं थोडा कमी करणारे किंवा नाकारणारे. मला हे पण करायचं नाही, मला ते पण करायचं नाहीये. मग तुम्हाला दुय्यम महत्व आलं तर तुम्ही का रडणार? नवरा म्हणणार वाटतं ही व्यवस्था आहे जे काय एवढं मोठं प्रकरण आहे हे असं आपण बोलून काय मिटेल असं मला आता दिसत नाही. व्यवस्था नाही, पण बायका बदलू शकतील. बायका बदलतात, बायका खूप बदलत आहेत. आणि तू जे म्हणतेस त्या भावनिकतेच्या पलीकडे गेलेल्या खूप बायका आहेत. पण बायकांच्या बाबतीत असं होतं की जेव्हा त्या भावनिकतेच्या पलीकडे जातात त्यावेळेला बाईलाच बाई आहे असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यामुळे खूप गोष्टी अशा आहेत. म्हणजे मला तुला हे अतिशय नम्रपणे आणि अतिशय प्रेमाने सांगायचं आहे की हे अतिशय अवघड आहे. म्हणजे आपण एकूणच सगळं जे आपण बायकांविषयी बोलतोय, पुरुषांविषयी बोलतोय, व्यवस्थेविषयी बोलतोय, नाही गीताली, मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे तुला की जर आपण असा काही सर्व्हे करायला घेतला ना की तुम्हाला आतापर्यंत जे तुमचं वय असेल 30, 40, 50, 60, 70 जे काही वय असेल तुमचं, तर या वयामध्ये तुम्ही कोणते निर्णय स्वतःच्या इच्छेने चालू ठेवलेले आहेत आणि कोणते निर्णय तुम्ही विचारपूर्वक स्वतःच्या इच्छेने थांबवलेले आहेत, ह्याच्यावरून मला वाटतं त्या माणसाचं जगणं कळेल. पण इच्छा ही तुला वाटते तशी व्यक्तिगत आहे का इच्छेमध्ये समाज आहे, संस्कृती आहे, राजकारण आहे, अर्थकारण आहे आणि इतिहास आहे. इतक्या गोष्टी इच्छेमध्ये आहेत, इतक्या गोष्टी निर्णयामध्ये आहेत. त्याच्यामुळे म्हणून मी काय म्हणते की तू जे म्हणतेस ते मला अगदी मान्य आहे एका पातळीवरती की तुला ज्या पद्धतीने वाटलं की मला सुरक्षित मिळालं, मला नाही वाटलं काही बंड करावं, पण जशी वेळ मी अन्याय नाही सहन केला तर यू आर फॉर्च्युनेट की तुला नाही आला. पण अशा किती फॉर्च्युनेट मुली आहेत विशेषतः, तर त्या माझ्या मते खरं म्हणजे 5-10% आहेत. पण त्या 5-10% मी का म्हणते, कारण जसं तुला कळलं का, मी असं म्हणते ना की इच्छा, आवड याला जर का समाजकारण, राजकारण, संस्कृतीकरण, इतिहास असेल तर तू जे आज सांगतेस की अगं नको मला तेव्हा नव्हतंच वाटत आणि आता तुला ते खणून काढायचं नाही की तुला ते का नव्हतं वाटत हे. आणि फाईन, म्हणजे माझं काही म्हणणं नाही तू खणून काढ, माझं म्हणणं ठीक आहे की तू असं म्हणतेस की मला नव्हतं वाटत आणि आजही मी विचार करते तर मला वाटतं की ओके आहे ना, काही त्याच्यामध्ये वाईट घडलेलं नाही तुझ्या आयुष्यात, जे सगळं झालं ते चांगलंच झालं, तर हे ओके आहे. पण नाही, मला एक मेसेज द्यायचा आहे या ह्याच्यामध्ये. मला असं म्हणायचं आहे की ज्या बाईला स्वातंत्र्य आणि मुक्तता हवी आहे तिने पहिल्यांदा आपली कर्तव्य निभवायला शिकावं. जे तुम्ही कर्तव्य घेतलंय ते. कर्तव्य म्हणजे काय? कर्तव्य म्हणजे तू माझे म्हणशील ते माझं सर्वच करणं आहे. नाही, तुम्ही म्हणाल ते. मला काय वाटतं, हा एक पहिली तर पायरी बायका पुढे जाऊ शकतात की नाही. फ्री विल नाहीये. नाही, कितीतरी असं नाही का. म्हणजे मला काय म्हणायचं की आपण वेगवेगळ्या शहरी, निमशहरी, खेड्यातल्या अशा बायकांबद्दल जरी बोललो तर मला आठवतंय की मी जेव्हा तो कुठला हा बांदेकरचा एक प्रयोग, हा जो शो मी रोज तो बघायचे, हा दारुघड काय होम मिनिस्टर, त्या होम मिनिस्टर मी बघायचे ह्याचं कारण मला त्यातल्या बायका बघायला आवडायच्या. बहुसंख्य बायका या निमशहरी भागातल्या असायच्या आणि ज्याला आपण म्हणतो की बाईपणा मान्य केलेल्या आणि आवडत असलेल्या बायका असायच्या. 100तल्या 90 बायकांच्या तोंडामध्ये हे यायचं की आम्ही सकाळी लवकर जातो आणि घरातल्या सगळ्या गोष्टी माझी सासू करते
मुलांना जेवायला घालणं, त्यांना जे काही करणं ते म्हणजे अडाणी ज्यांना आपण म्हणतो त्यांच्या घरामध्ये सुद्धा कुटुंब व्यवस्था चालू राहण्यासाठी या प्रकारची ॲडजस्टमेंट सुखाने नांदते आहे. मग तो त्याला एक प्रश्न किती आपल्याला माहित नाही, कारण ते टीव्ही समोर बोलायचं म्हणजे त्याच्यामुळे 2 मिनिटात मी सहजच म्हणू शकते हो माझ्या सासूचा मला खूपच सपोर्ट आहे, ती सगळं करते. पण तो सपोर्ट आहे म्हणजे काय आहे, तो सपोर्ट किती असतो, किती मनापासून, ह्या खूप नाही तू नाही मी ह्याला हे बघ, मी बायकी लेव्हलवरती हा टॉक नाही नेते. मला एवढंच म्हणायचं आहे की बायकांनी अंतर्मुख होणं ही प्रत्येकाची गरज आहे व्यक्ती म्हणून. हा, तर माझं काय म्हणणं, पुरुषांचं ते होतील नाही होणार, पण मी असं म्हणते की माझी एखादी मैत्रीण आहे जवळची, तर सगळ्या या लाखो बायका आपण जवळची मैत्रीण जर असं म्हटलं तर मी माझ्या मैत्रिणीला हा प्रश्न विचारेन की जे आयुष्य तू निवडलेलं आहेस ते तू किती वर्षासाठी निवडलेस ते आधी ठरव, तेवढी तुला विचारशक्ती पाहिजे. मग तेव्हा जर तुला जाणवलं की नाही मी हे बहुधा बंद करण्याच्या लेव्हलवरती आहे, मग ते तू लवकर बंद कर. जर तुला ते चालू ठेवायचं असेल तर तू दररोज घराला संकटात टाकू नकोस की आज चालू आहे का आज बंद आहे, आज चालू आहे का आज बंद आहे, असं करू नकोस. तू जेव्हा एखादी गोष्ट स्वेच्छेने निवडशील तेव्हा तुझी म्हणून तू कर्तव्य काय करणार आहेस त्याची तू घराला कल्पना दे. तुझ्या पाठीमागे आहे ना चळवळीचा आधार. नाही आपण असं नाही गाव जाऊ दे, आपण शहरापर्यंत येऊ. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही मुळामध्ये स्वतःची कार्ड्स ओपन करा ना, की मला एवढं जमेल या पातळीवर तरी तुम्ही आलात का आणि घराला सांगितलं का की मला एवढं नक्की जमेल बरं का. कारण घर म्हणजे व्यवस्था आली तर साधा आपण ऑफिस चालवलं तरी म्हणतो की क्लेरिकल काम कोण करणार, मार्केटिंगचं काम कोण करणार, हे आपण बोलतो. म्हणजे व्यवस्थेला तुम्ही मान्य करण्यातून तुम्हाला व्यवस्था चांगली बनवण्याची ताकद येईल. पण तुम्हाला जर व्यवस्था कुठलीच मान्य नसेल तर अल्टिमेटली त्रास त्याचा तुम्हाला होणार आहे, तुमच्या आयुष्यातली अर्थपूर्णता जाणार आहे, असं मला म्हणायचं आहे. डिवोर्स घ्यायचा वेळेत घ्या, लिव्ह इनमध्ये राहायचं वेळेत राहा, मुलं जन्माला घालायची असेल तर विचारपूर्वक जन्माला घाला. हा तर आपण आपल्या मैत्रिणींना प्रेमाने सांगायला हवं. विचार करत असतात, त्यांचाही ते विचार करतात, पण इतकं वैविध्य आहे ना सगळ्याच, त्याच्यामुळे आपण बाहेर राहून असं कोणाला फार म्हणू नाही शकत. तरी सुद्धा आपण सामाजिक दृष्ट्या सतत मुलींना हे म्हणतच आहोत की स्वातंत्र्य समता म्हणजे काय, दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा आदर करणं हे त्याच्यामध्ये येतं. आणि कुठेतरी एक मर्यादा आहे व्यवस्था जेव्हा आहे तेव्हा, आणि मग तुम्ही ती बदलत असताना नक्की अन्याय आणि शोषण नाही. वेळ आली तर उग्र रूप जेव्हा बाई दाखवते ना स्वतःचं, त्या उग्र रूपाचा बेस जेव्हा सामर्थ्य हा असतो ना, तेव्हा तो कुटुंबातला समाज पण ते मानतो. पण त्या बाईला जर सामर्थ्य नसेल आणि ती जो सारखंच उग्र रूप दाखवत असेल तर मला नाही वाटत तिची कोणी किंमत ठेवेल. सामर्थ्य कसं येईल, तिला सामर्थ्य द्यायला लागतं आपण ना लहानपणापासून. पण तिने पण घ्यावं लागतं ग, दोन्ही असतात. आता काय गो, सगळीकडे तुला सांगते शिक्षणाची समानता आलेली आहे, तरी तुला सांगते 8वी 9वी मध्ये मला शाळेमध्ये रस नाही म्हणणाऱ्या मुली आपल्याला का सापडतात. त्या घरी राहून काही वेगळं करत नसताना त्यांना फक्त एवढंच माहिती की आपलं लग्न होऊ शकणार आहे आपण न शिकलो तरी. ह्या एका पायावरती मुली शिक्षण नाकारतायत. आता इथे मला म्हणायचे की चळवळ कुठे आली, म्हणजे मुलीचं लग्न आता जसं राजकारणामध्ये आलंय की राजकारणामध्ये आतापर्यंत तरी शिकलेला चेहरा कुठे होता, आता शिकलेले लोक राजकारणात दिसायला लागले. मग तुम्ही कुटुंबात लावा ना निकष की मला लग्न करायचंय ना, मला बायको शिकलेलीच पाहिजे, तेव्हा आपल्याला वाटतं तो चेहरा आपल्याला कुटुंबाचा दिसणार आहे. तुम्ही एखादी अडाणी मुलगी घरात आणल्यावर तिच्याकडनं प्रगल्भतेची तुम्ही अपेक्षा कशी काय करणार आहात. इथे त्या सहजीवनाची गोची आहे. ही माझ्या वहिनीने पाहिले, ही माझ्या वहिनीची भाची आहे, हिच्याचं ही करून टाक. जीवनाची गोची जी विषमतेमुळे आहे ती विषमता नष्ट व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी खूप मोठे आणि पहिला पाऊल मुलींनी उचललं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून तर आपण आता बायकांना एवढं सक्षमीकरण केलं. तुम्ही शिका, तुम्ही शिकलं पाहिजे. तुम्ही शिकण्याच्या आधी तुमची लग्न कोणी लावून देत नाही आहात, पण तुम्ही जर 8वीतच शाळा सोडली तर त्या आईला ती मुलगी बघता बघता त्रास होतो की आमच्या
जवळ घडलेली उदाहरणे. 16-18 वर्षाच्या आत मुलीचं लग्न झालेलं पाहिलं, कारण तिची पण हरकत नाहीये. हो ना. मग ते याला कोण काय करणार. नाही, तोच म्हणजे मुलींच्या मानसिकतेचा, मुलांच्या मानसिक आणि एकूण ना म्हणजे सगळी ही भांडवलशाही जागतिकीकरण याच्यानी जो काय झालाय किंवा आपले मोबाईल आहेत, हो हो समाज माध्यम आहेत, या सगळ्यांच्या मानसिकतेवरती एक विपरीत परिणाम होतोय आणि त्याचा हे सगळे तरुण वगैरे. हां, आणि मला अजून एक शेवटचा मुद्दा मांडायचा आहे, तो असा आहे की गौरी देशपांडेंचं साहित्य, मी गौरीची फॅन आहे. ह्याचं कारण मी वाचत होते तेव्हा पण माझ्यामध्ये समतोल होता. गौरीचं साहित्य त्या काळामध्ये स्त्रियांना बिघडवणारं साहित्य म्हणून मानलं गेलं, ज्याला मी आयुष्यभर विरोध केला, लोकांच्याशी भांडले वगैरे वगैरे. मला असं वाटतं की तो जो बाईचा, स्त्रीवादी बाईचा जो चेहरा बिघडला गेला, तो आता आमच्यासारख्या बायका सुधारण्याचं काम करतायत. म्हणजे मी कुठल्याही कुंकू न लावणाऱ्या, मंगळसूत्र न घालणाऱ्या व्यक्ती इतकीच स्त्रीवादी आहे हे मी अनुभवते. माझ्या आजूबाजूचे लोक ते अनुभवतात. मी वेळ आली तर कुठेही आरेला कार्य करते. मग ते पुरुषांचं जग असतंच बहुसंख्य वेळेला. मी अशा जगात काम करते जिथे बायका खूप कमी आहेत. टाईपसेटर पुरुष, बाइंडर पुरुष, प्रिंटर पुरुष, सगळेच पुरुष. लोकांना अजूनही बाईच्या हाताखाली काम करणं, बाईबरोबर काम करणं जड जातं. अशाच व्यवसायामध्ये मी गेली इतके वर्ष काम करते. म्हणजे मला तर वाटतं की स्त्रीवादाचा ज्याला चेहरा म्हणतो, त्या आमच्यासारख्या बायका आहेत की ज्या कुटुंबाला पण वेळ आली तर वटणीवर आणू शकतात आणि बहुसंख्य वेळेला सुधारतातच. त्या त्यांच्या जिद्दीनी, कष्टानी बाईचा असा चेहरा उभा करतात की ज्या स्वातंत्र्याबरोबरच त्या कर्तव्य दक्ष आहेत हे त्या जाणवून देतात. वेळ आली तर ओरडून सांगतात की मी करतात की नाही कर्तव्य दक्ष. दुसऱ्याला कर्तव्य दक्ष ऐक ना, दुसऱ्याला कर्तव्य दक्ष व्हावंच लागतं. म्हणजे करता तुम्ही 100% करतो, 100% करतो, 100% करण्याचा प्रयत्न करतो. त्याला यश 70% 80% मिळतं. मला म्हणायचं असे की केव्हाही व्यवस्था उलथवून लावण्याचं सामर्थ्य जोपर्यंत बाई कमवत नाही तोपर्यंत तिच्या स्त्रीवादी बोलण्याला अर्थ राहत नाही. मी जेव्हा म्हटलं असतं केव्हाही कोणत्याही पॉईंटला की मला हे लग्न नकोय, मी बंद करणार आहे, तेव्हा कुणालाही असं वाटलं नसतं की हिला हे जमणार नाही, असं कुणाच्या मनात शंका आली नसती. आणि मी व्यक्तिगत बोलते म्हणून मला म्हणायचे की हा एक प्रातिनिधिक चेहरा धरला जावा की तुम्ही पहिल्यांदा सामर्थ्य कमवा. सामर्थ्य कमवल्यानंतर तुम्हाला स्वातंत्र्य मिळणारच असतं. ते किती घ्यायचं हा तुमचा मुद्दा आहे. तुम्हाला कमी हवं असेल तुम्ही कमी घ्या, पण सामर्थ्य पहिल्यांदा मिळवा. मग ते तुम्ही कशातनं मिळवता ते तुम्ही ठरवा, न्याय्य पद्धतीने कसं मिळवता. आणि कुटुंबातल्या छोट्या समाजावरती पण पहिल्यांदा सामर्थ्याचा एक वचक राहायला पाहिजे. तो वचक राहिला ना की सगळेजण नमून राहतात. पण तो सामर्थ्याचा वचक नसेल ना तर तुम्हाला कोणी मानत नाही. या नोटवरतीच मला वाटतं आपण थांबूया. पण तुम्हाला गीताली आय एम सो हॅपी आणि खूप छान मला वाटलं. आणि मला वाटतं की होतील बायका होत आहेत, खूप बायका होत आहेत आणि त्याच्याबरोबर पुरुष पण व्हावे त्या पद्धतीने असाही आपला प्रयत्न चालू आहे. त्यासाठी आता तुला पण खूप शुभेच्छा. येस. आणि बायकांनी अजून एक शेवटचा मुद्दा की चुका झाल्या ना तर घाबरायचं नाही. चूक एखादी होऊ शकते. अरे मी म्हणते 3 चुका माफ आहेत तुम्हाला. नाही, आमची 3 चुका माफ आहेत. चुका करण्याचं स्वातंत्र्य हवं. आणि तुम्ही जेव्हा तुमच्या चुकांवरती बोट ठेवलं जातं तेव्हा तुमचं सामर्थ्य वापरा आणि समोरच्याच्याही चुका सांगा. म्हणजे मग ते नील होतो इफेक्ट. दुसऱ्याची चुका माहिती करून घ्या ना, त्या पण नोंदी ठेवा डोक्यामध्ये. तुमच्या 3 काढल्या की तुम्ही समोरच्या 3 चुका काढा आणि दोघंही बॅलन्स व्हा आणि मग सुखाने पुन्हा जगायला लागा. त्यासाठी खूप शुभेच्छा.